आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे, वंचिले ते पायापासी नाही आसी वेगळे, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे. तुका म्हणे सोडिल्या गाठी, तुका म्हणे सोडिल्या गाठी, दिली मिठे पायासे, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे. विठ्ठल विठ्ठल आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासे. यं प्रव्रजंत मनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातराजुहाव, पुत्रेति तन्मयतया तर्वोभिनेदो तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्नाम्. अन्यौषहस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. हस्ते क्षमाला हृदि कृष्णतत्त्वं, जिवाग्रभागे वरं राममन्त्रं, यन्मस्तके केशवपादतीर्थं, शिवं महाभागवतं नमामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, ज्ञानदेवं नमस्तुत्यं, नामदेवं तथैव च, एकनाथं पुनर्नत्वा तुकारामं ततः परं. विठ्ठल विठ्ठल आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी. प्रस्तुत
कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग विश्वसंत महावैष्णव भगवान जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराज यांच्या गाथ्यातला 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा पाठांतराचा महत्त्वाचा परमार्थिक जीवनामध्ये परमसिद्धी प्राप्त व्हावी याकरता संतांच्याकडे कृपेची याचना करताना आपल्या अंतःकरणातला मनोभाव महाराज या अभंगातून व्यक्त करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. एक दिवशी तुकोबाराय निवांतपणे बसले होते आणि स्वतःच्या परमार्थाचं समीक्षण करत होते. माणसाला स्वतःचं समीक्षण करता आलं पाहिजे. परमार्थामध्ये स्वतःला पाहण्याची कला जमली की तो साधक परमार्थामध्ये यशस्वी होत असतो. तुकोबाराय एकांतात बसले होते आणि स्वतःकडे पाहत होते आणि विचार करताय, इतक्या दिवसापासून माझं भजन सुरू आहे, पण अजून त्या भजनाला सुगंध मिळाला नाही का? काहीतरी माझ्या साधनेमध्ये कमी पडतंय का? आणि मग तुकोबारायांच्या लक्षात आलं की परमार्थिक सिद्धी प्राप्त होण्याकरता जोपर्यंत सत्पुरुषाची कृपा आपल्यावर होत नाही तोपर्यंत परमार्थाच्या प्रांतामध्ये आपला विजय होत नाही. आणि म्हणून तुकोबाराय आपल्या अंतःकरणातल्या आत्मबोधाला प्राप्त करण्याकरता संतांच्याकडे आपलं अंतःकरण पसरतात आणि त्यांना प्रार्थना करतात, आता तुम्ही कृपावंत हे संतजन हो, तुम्ही माझ्यावर कृपा करा. का करा? कारण तुमच्या कृपेशिवाय मला परमार्थात यश मिळणार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. याकरता तुम्ही माझ्यावर कृपा करा. कधी करा? आता करा. कारण तुम्ही कृपावंत आहात म्हणून. आता तुम्ही कृपावंत. का कृपा करा? तुम्ही साधू आहात म्हणून कृपा करा. का कृपा करा? तुम्ही संत आहात म्हणून कृपा करा. का कृपा करा? तुम्हीच माझे जीवलग आहात ना म्हणून तुम्ही माझ्यावर कृपा करा. कदाचित संतांनी विचारलं असावं, कोणती कृपा हवी आहे तुम्हाला महाराज? आणि मग तुकोबाराय म्हणतात, हे पहा महाराज, मला परमार्थातलं फारसं काही कळत नाही असं ज्याला म्हणतात, असं ज्याला वाटतं त्यालाच परमार्थातलं सर्व कळत असतं. मला परमार्थातलं काही कळत नाही, तसा परमार्थामध्ये मी अज्ञ आहे. परंतु तुमची कृपा तुमच्या दृष्टीनं जसं माझ्याकरता परमार्थात जे योग्य असेल ते तुमच्या दृष्टीनं तुम्ही करा. मला त्यातलं काही फारसं कळत नाही, पण माझं एकच इच्छा आहे की माझं कल्याण होईल, माझं भलं होईल असं काहीतरी करा. गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी, माझं गोमट होईल, माझं भलं होईल असं काहीतरी करा. आणि तुम्ही जर म्हणाल की तुमची कृपा संपादन करण्याकरता मी काय पात्रता आणलेली आहे, तर महाराज त्या परमार्थिक पात्रतेचं लक्षण सांगताना म्हणतात, देवा आता मी माझ्या सर्व गाठी मुक्त केलेल्या आहेत म्हणून तुम्ही माझ्यावरती कृपा करा. आत्तापर्यंत ज्या शाश्वत सुखापासून मी वंचित होतो ते सुख तुमच्या कृपेनं मला प्राप्त होईल याची मला जाणीव आहे, म्हणून तुम्ही माझ्यावर कृपा करा. विठ्ठल विठ्ठल. अभंगाची अर्थपूजा बांधण्या अगोदर ज्या निमित्तानं आपण हा उत्सव करत आहात त्याचं कारण सांगणं अगत्याचं आहे. गेल्या अनेक वर्षापासून श्री क्षेत्र पुण्यभूमी वर्दडी या गावामध्ये सर्वांना हवासा वाटणारा आणि सर्वांचं खऱ्या अर्थानं लक्ष वेधून घेणारा असा अत्यंत भव्य दिव्य उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये आपण संपन्न करता. याही वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये हा उत्सव सुरू झाला. हे सर्व जो लोकेशन आहे ना, याला ग्रेट असं म्हणता येईल. इतकी चांगली व्यवस्था, म्हणजे तितक्याच तोडीचा जनसमुदाय, तितक्याच तोडीचे गायक वादक, तितक्याच तोडीची साऊंड सिस्टीम आणि सर्व प्रकारे सर्व अंगानं अत्यंत परिपक्व असलेला आपला हा उत्सव आपल्याला ऊर्जा देणारा आहे. खरं म्हणजे आपल्याला उत्सवाची फार मोठी गरज आहे, कारण भारतातली लोक ही उत्सवप्रिय लोक आहेत. भारतामध्ये जेवढे उत्सव होतात तेवढे उत्सव जगाच्या कोणत्याही प्रांतामध्ये कोणत्याही राज्यामध्ये होत नाही. एक वेळ आम्हाला अन्न मिळालं नाही तरी चालेल, पण आम्हाला उत्सव पाहिजे. का? आमच्या संतांनी आम्हाला जगण्याकरता उत्सव दिलेत. का? आमच्या संतांना रटाळ जगणं मान्य नाही, उगीच मरण येत नाही म्हणून जगायचं बुवा असं हलकट जगणं आपल्या संतांना मान्य नाही. आपलं जगणं उत्साही असावं, स्वयंस्फूर्त असावं, आपल्या जगण्याचा दर्जा असावा, आपल्या विचाराची प्रगल्भता असावी, आपल्या जीवनामध्ये आनंदाचा स्पर्श असावा आणि त्या अंगानं आपलं जीवन संघर्षमय असूनही स्वानंदाला प्राप्त करणारं असावं, रसिकत्व हृदयामध्ये यावं, या अनुषंगानं संतांनी आपल्याला हा उत्सव दिलेला आहे. खूप सुंदर असं हे छान वातावरण आहे. अधिकार संपन्न सर्वच टाळकरी वृंद, गायक वृंद, रथी महारथी एक एकाहुनी बळीरे असे सर्वच आहेत. इतर विषयाचा पाल्हाळ न लावता आपण सर्वजण केव्हापासून मला ऐकण्याकरता बसलेला आहात, म्हणून सरळ माझ्या मूळ विषयाकडे येण्याचा प्रयत्न करतो. नंतर पुन्हा मी विषयाची सूचना करणार आहे. खऱ्या अर्थानं आपण खूप भाग्यवान आहोत, आपण भारतामध्ये जन्माला आलो.
कारण भारत असा एकमेव देश आहे ज्या देशामध्ये धर्म आहे, ज्या देशामध्ये धर्म आहे, ज्या देशामध्ये साहित्य आहे, ज्या देशामध्ये परंपरा आहेत, ज्या देशामध्ये संस्कृती आहे, ज्या देशामध्ये संस्कार आहेत, असा एकमेव देश कोणता असेल तर तो भारत देश आहे. भारतामध्ये जेवढे उत्सव होतात तेवढे उत्सव कोणत्याही राज्यात होत नाही. प्रत्येक महिन्याचे कॅलेंडर पहा, तुमच्या लक्षात येईल. आता याच महिन्याचा विचार करा ना, या महिन्यामध्ये मागे होळी गेली, रंगपंचमी, पुन्हा धुलीवंदन, पुन्हा गुढीपाडवा, पुन्हा आता रामनवमी, पुन्हा हनुमान जयंती सुरूच आहे ना. आम्हाला उत्सव पाहिजे का? उत्सव हा शब्दच मोठा अभ्यासनासारखा आहे. उत्सव या शब्दातला मूळ शब्द आहे सव. त्या सव शब्दाचा अर्थ होतो आनंद आणि त्याला जोड दिली ऊत या पदाने. व्याकरणामध्ये ऊत हे प्रत्यय हे कधी कुठे लावतात याचं काही विशेष प्रयोजन आहे. ऊत हा शब्द कधी लावतात पहा, तुमच्या लक्षात येईल. एखादा पदार्थ, एखादी वस्तू किंवा एखादी अनुभूती आहे तिथून जेव्हा आपली जागा सोडते आणि बाहेर ओसंडते ना, तेव्हा ऊत हे पद लावलं जातं. ताई मला तुम्ही सगळ्यांनी सांगा, आपल्या लक्षात येईल. पहा, समजा आपल्या घरी पाहुणे आले. पाहुणे आल्यावरती घरातली ती बाई गॅसवरती दूध तापवण्याकरता ठेवते का? आपला नियम आहे, अतिथी बोला ना देवो भव. अतिथी आपल्याकरता देव आहे आणि म्हणून त्या अतिथीला योग्य पाहुणचार व्हावा म्हणून ती बाई गॅसवरती दूध तापवण्याकरता ठेवते. भांडं तापतंय, गॅस तापतंय, भांडं तापतंय, भांड्यातलं दूध तापतंय आणि आता त्या बाईचं त्या दुधाकडे दुर्लक्ष झालं. ती बाई त्या पाहुण्यासोबत गप्पा मारण्यामध्ये रमली. दुर्लक्ष कधी होतं माहिती आहे? दुर्लक्ष कधी होतं? दुर्लक्ष झालं का मग दुर्लक्ष होतं. कळतंय तुम्हाला? जरा 4G रोमिंग चालू करा जरा. हां, दुर्लक्ष झालं का मग दुर्लक्ष होतं. आणि मग त्या बाईला वाटलं, ती बाई गप्पा मारण्यामध्ये रमली आणि मग त्या दुधानं विचार केला, अरे जिच्याकरता मी जळतो ती माझ्याकडं पाहायला सुद्धा तयार नाही, मग माझा जगून तरी काय उपयोग आहे? त्यापेक्षा उडी मारून आत्महत्या केलेली बरी ना. कोण म्हणे? दूध म्हणे. त्या दुधाला राग आला का? तापलं होतं. आता माणसं तापल्यावर काय करतील सांगता येत नाही, ते तर दूध आहे ना. तापलंच होतं आणि मग त्यानं ठरवलं आता थांबायचं नाही, आता उडी मारून आत्महत्या करायची. म्हणून त्यानं आपली जागा सोडली, बाहेर ओसंडायला लागलं. विशिष्ट प्रकारचा आवाज झाला. तो आवाज त्या हॉलमधल्या बाईनं ऐकला. धावत धावत किचनकडे आली. तिथं लक्ष गेलं आणि आपसूक तिच्या मुखातनं शब्द बाहेर पडला, अगं बाई दूध आता बोला ना. ऊतू गेलं. ऊत ऊत ऊतू ऊत हा शब्द कधी लावतात? एखादा पदार्थ, एखादी वस्तू किंवा एखादी अनुभूती आहे तिथून आपली जागा सोडून जेव्हा बाहेर ओसंडते ना, तेव्हा ऊत हे पद लावलं जातं. मग सव म्हणजे आनंद आणि आपल्या आतला आनंद जेव्हा बाहेर ओसंडतो भजनाच्या रूपानं, शिवमहापुराण कथेच्या रूपानं, हरिपाठाच्या रूपानं, जेव्हा आपला आतला आनंद बाहेर ओसंडतो तेव्हा उत्सव जन्माला येतो. विठ्ठल विठ्ठल आपण उत्सवी आहोत. आपल्या संतांनी आपल्याला हे उत्सव दिलेत. खरं म्हणजे आज गावागावामध्ये उत्सवाची फार मोठी गरज आहे. का? सांप्रत काळामध्ये लोकांकडे सुविधा खूप आल्या, पण लोकांकडचे विचार मात्र संपले. आणि म्हणून लोकांपर्यंत विचार पोहोचवण्याचं प्रभावी माध्यम जर काही असेल तर हा सप्ताह आहे. माझे गुरुजी म्हणायचे, महाराज गावात होणारा सप्ताह सामान्य समजू नका. मग गावात होणारा सप्ताह तो त्या गावातला कुंभमेळा असतो. काय असतो? कुंभमेळा असतो. दर 12 वर्षांनी कुंभ भरतो. कुठे? नाशिकला भरतो. मागच्या वर्षी प्रयागला होता की नाही? दर 12 वर्षांनी कुंभ भरतो. पण त्या कुंभापेक्षा हा कुंभ श्रेष्ठ आहे. का सांगू? कारण त्या कुंभामध्ये पाण्याचं तीर्थ आहे आणि या कुंभामध्ये ज्ञानाचं तीर्थ आहे. त्या कुंभापेक्षा हा कुंभ श्रेष्ठ आहे. तो कुंभ दर 12 वर्षांनी भरतो आणि हा कुंभ दर 12 महिन्यांनी भरतो. एवढं वैशिष्ट्य या उत्सवामध्ये आहे. आपण भारतात जन्माला आलो, आपलं खूप मोठं भाग्य आहे. भारत हा देश कसा निर्माण झाला? छोटी छोटी राज्य एकत्र आली आणि त्या राज्याचं एकत्र येऊन हे राष्ट्र निर्माण झालं. म्हणून या भारताला संघराज्य असं म्हटलं जातं. काकासाहेब, संघराज्य म्हणतात. या भारतामध्ये अनेक राज्य आहेत. अनेक राज्य आहेत, तशी त्या प्रत्येक राज्याची स्वतंत्र उपस सुद्धा आहे. त्या प्रत्येक राज्याचं वैशिष्ट्य आहे. जम्मू काश्मीरकडे पाहाल तुम्हाला सौंदर्य पाहायला मिळेल. हिमाचल प्रदेशकडे पाहाल तुम्हाला धैर्य पाहायला मिळेल. का?
-डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये ते लोक सामान्य जीवन जगतात. जानेवारी डिसेंबरमध्ये आपण जे थंडी अनुभवतो की नाही, त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त थंडी तिथे मे महिन्यामध्ये असते हिमाचल प्रदेशमध्ये. तरी ते लोक सामान्य जीवन जगतात. तिथे धैर्य पाहायला मिळेल. पंजाबकडे पहा, तुम्हाला शौर्य पाहायला मिळेल. का? पंजाबचे लोक शूर आहेत. म्हणून भारतीय सैन्य दलामध्ये, इंडियन आर्मीमध्ये जास्त संख्या ही पंजाबी लोकांची आहे. तिथल्या साधूकडे पण हत्यार ठेवण्याची परंपरा आहे. आता आपल्याकडे पण तसा प्रयोग सुरू झाला. आपले साधू पण हत्यार ठेवायला लागले. का? आपल्याला पण तशी आता गरज वाटायला लागली. विठ्ठल विठ्ठल. बंगालकडे पाहाल तर आम्हाला प्रतिभा पाहायला मिळेल. गुजरातकडे पाहाल तर आम्हाला संपन्नता पाहायला मिळेल. गुजरातचे लोक फार संपन्न आहेत. प्रत्येक राज्याचं वैशिष्ट्य आहे. गुजरातचे लोक फार संपन्न आहे. त्यांचं राहणं, बोलणं, वागणं, खाणं, पिणं सगळं अप टू डेट आहेत महाराज. किती संपन्न आहेत ऐकत राहा. भगवान कृष्णाने भागवतामध्ये काही चरित्र केलेलं आहे. भगवान प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक भूमिकेमध्ये आहेत. भगवान कृष्ण यूपीचा नागरिक आहे. भगवान कृष्ण राजस्थानचा देव आहे. भगवान कृष्ण कर्नाटकचा पाहुणा आहे. भगवान कृष्ण हरियाणाचा वक्ता आहे. भगवान कृष्ण गुजरातचा राजा आहे. आणि भगवान कृष्ण महाराष्ट्राचा जावई आहे. महाराष्ट्राचा कोण आहे? जावई आहे. यूपीचा नागरिक आहे. मथुरा वृंदावन कोणत्या राज्यात आहे महाराज? यूपीमध्ये का नाही? तिथला नागरिक आहे. राजस्थानचा देव आहे. मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोय. संत मीराबाई कोणत्या राज्यात आहे? राजस्थानमध्ये की नाही? तिथला देव आहे. कर्नाटकचा पाहुणा आहे. भगवान काही काळ कर्नाटकला गेला आणि मग पुन्हा वापस आला. कर्नाटकला गेल्याचं नाटक केलं म्हणून त्याला नाव पडलं कर्नाटक. भगवान हरियाणाचा वक्ता आहे. ऐकत राहा. जगातलं अध्यात्म आपल्या विचारांना पुष्टी मिळावी म्हणून ज्या ग्रंथाकडे आषाढभूत नजरेनं पाहतो तो ग्रंथ म्हणजे भगवद्गीता. जगात सर्वात उंचीचा ग्रंथ कोणता असेल तर तो गीता आहे. गीतेसारखं तत्व या विश्वाच्या प्रांतामध्ये कोणत्याही ग्रंथात सापडणार नाही. गीता हा सर्वव्यापक आणि सर्वसमावेशक ग्रंथ आहे. या जगातला कोणत्याही धर्मातला विद्वान असो, आपल्या मनामध्ये एखादा सद्विचार आला की तो प्रगट करण्या अगोदर तो गीतेशी मॅच होतो की नाही आधी चेक करतो, नंतर त्याचं प्रेझेंटेशन करतो. इतका गीता ग्रंथ सार्वभौम आहे. अशी गीता भगवंताने कुठे सांगितली हो? बोला ना. कुरुक्षेत्रामध्ये. कुरुक्षेत्र कोणत्या राज्यात आहे माहिती आहे? हरियाणामध्ये. एकानं मला परवा विचारलं, म्हणे महाराज देवानं गीता हरियाणामध्ये का सांगितली? त्याला म्हटलं सरळ आहे. त्या हरियाणाच्या मातीनंच देवाला बोलावलं होतं ना. हरियाणा. विठ्ठल विठ्ठल. भगवान हरियाणाचा वक्ता आहे. भगवान गुजरातचा राजा आहे. द्वारकेचे राणा पांडवा घरी. द्वारकेचा राजा आहे. काय त्या गुजरातचं भाग्य अनिल महाराज. तेव्हा बी राजा गुजरातचाच आणि आता बी राजा. ते गुजरातचं भाग्यच आहे महाराज. आणि भगवान महाराष्ट्राचा जावई आहे. रुक्मिणी आईसाहेब ही विदर्भ कन्या महाराष्ट्राची लेक आहे. महाराष्ट्र भूमी ही संत भूमी आहे. इंटरनॅशनल फिलॉसॉफी वैश्विक तत्वज्ञानाचा सिद्धांत असा आहे, जगामध्ये सर्वात जास्त संत कुठे येतात तर ते महाराष्ट्रामध्ये. आणि जगामध्ये सर्वात कमी संत कुठे होतात तर ते ऑस्ट्रेलिया नावाच्या देशामध्ये. ऑस्ट्रेलिया नावाचा देश आहे. त्या देशामध्ये म्हणे एक संत जन्माला येण्याकरता 300 वर्षाचा काळ जावा लागतो. किती वर्ष? पुन्हा आलेला संत म्हणून सिद्ध होण्याकरता त्याच्या मरणोत्तर 40 वर्षाच्या दीर्घ कसोटीतून त्याला जावं लागतं. तेव्हा त्याच्यासमोर संत असं पद लागतं. किती कठीण आहे मला सांगा ना. दर 300 वर्षानंतर एक संत आहे. पुन्हा 40 वर्षाची परीक्षा. त्या तुलनेत आपण किती भाग्यवान आहोत. किती भाग्यवान आहोत. तुम्ही जर तुमच्या वर्दडीहून आमच्या मालेगावकडे जायला निघाले ना, रस्त्यातच तुम्हाला 450 भेटतील. कोण? संत. एवढे आपण भाग्यवान आहोत. या महाराष्ट्रामध्ये एक गाव शोधून सापडणार नाही ज्या गावामध्ये माळकरी नाही, टाळकरी नाही, ज्या गावामध्ये पखवाजाची थाप पडत नाही, मृदंगाचा ध्वनी घुमत नाही, अभंगाचा नाद घुमत नाही, असं एक गाव वाडी वस्ती सापडणार नाही. का? ही महाराष्ट्राची लोकधारा आहे. महाराष्ट्राच्या अंतर्मनामध्ये हे संस्कार पेरले गेलेले आहेत. महाराष्ट्राचं वैशिष्ट्यच हे आहे. आज समाजामध्ये जी नैतिकता आहे
याच्या पाठीमागे वारकरी संतांचे फार मोठे उपकार आहेत. जेव्हा जेव्हा मनुष्य अनितीने वागू लागतो, स्वैराचारी होतो, जेव्हा मानवी शिष्टाचाराचं उल्लंघन होतं, त्या वेळेला नीतिमूल्यांची बैठक घालून देण्याकरता आणि मनुष्याला तात्विक सिद्धांत शिकवण्याकरता फक्त वारकरी संत पुढे सरकतात. वारकरी संतांचं हे तत्वज्ञान सर्वसमावेशक आहे. शेवटचा मनुष्य मुक्त व्हावा आणि त्याला त्याच्या हक्काचं आध्यात्मिक स्वातंत्र्य मिळावं आणि परमार्थातले सिद्धांत त्याला कळावे, ही तळमळ फक्त वारकरी संतांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून वारकरी संतांनी हा ग्रंथांचा प्रचार प्रसार सर्वांपर्यंत पोहोचावा याकरता गावागावामध्ये सप्ताची आखणी केली, बांधणी केली आणि या निमित्तानं लोक एकत्र येऊ लागले, एकमेकांमध्ये विचारांचं देवाणघेवाण होऊ लागलं. हा बहुजन समाज एका छत्रामध्ये आला आणि त्या काळामध्ये असणारं पारतंत्र्य उलथून टाकून आम्ही आध्यात्मिक आणि आमच्या हक्काच्या मातीमध्ये स्वतंत्र झालो. ही वारकरी संतांची उपकाराची भाषा आम्हाला कधीही विसरता येणार नाही. विठ्ठल 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 वारकरी संतांचं औदार्य एवढं आहे. आमचं साहित्य असं म्हणतं, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवतः. जिथे नारीचा सन्मान होतो तिथे देवता वास करतात. या सर्व वैचारिक क्रांतीमध्ये, या सर्व स्वातंत्र्यिक आणि स्वराज्य क्रांतीमध्ये जर मोलाचा वाटा कोणाचा असेल तर तो मातृशक्तीचा वाटा आहे. का मातृशक्तीचा? थोडं तुम्हाला इतिहासामध्ये घेऊन जातो. 16वा शतक आहे. त्या काळामध्ये परकीयांची आक्रमणं सुरू आहेत. जिकडे तिकडे आपल्या मंदिरांचे कळस उद्ध्वस्त केले जात आहेत, धर्मांतरण होत आहे. आपल्या गळ्यावरती तलवार ठेवून बळजबरीने कलमा पढण्याला सुरुवात करायला लावत आहेत. अशा पद्धतीचं त्या काळामध्ये वातावरण होतं. एका बाजूला परकीयांची आक्रमणं होत होती आणि दुसऱ्या बाजूला आपल्या समाजातले काही कर्मकांडी लोक सामान्य आज्ञ लोकांचं शोषण, त्यांची पिळवणूक करत होते. एका बाजूला परकीयांची आक्रमणं होऊन माता मौल्यांवरती बलात्काराची कृत्य व्हायची आणि एका बाजूला आपलाच उच्चवर्गीय समाज हा निम्नवर्गीय समाजाचं शोषण करत होता. अशा काळामध्ये या बहुजन समाजाला परतंत्राच्या मातीतून मुक्त करण्याकरता आणि पर विचाराच्या क्रांतीमध्ये सक्रिय करण्याकरता या महाराष्ट्रामध्ये 2 जिजा जन्माला आल्या. एक जिजा ती आहे जिनं या महाराष्ट्राच्या मातीला परकीयांपासून मुक्त करण्याकरता आपला पुत्र दान दिला आणि एक जिजा ती आहे जिनं कर्मकांडवादी विचारातून मुक्त करण्याकरता आम्हाला परमार्थिक सिद्धांत हक्काने अधिकाराने मिळावेत याकरता संघर्ष करण्याकरता एकीनं आपला पती दान केला, एका जिजेनं पुत्र दान केला आणि एका जिजेनं पती दान केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊ आसाहेब आपल्या परिसराचं वैभव आहे. आपण भाग्यवान आहात. आणि जगद्गुरू तुकोबाराय महाराज यांची धर्मपत्नी जिजाबाई, एका जिजाबाईनं पती दान केला आणि एका जिजाबाईनं पुत्र दान केला. मातृशक्तीचं फार मोठं योगदान या स्वातंत्र्यामध्ये आहे आणि म्हणून ही विचाराची क्रांती झाली. आज तळागाळातला समाज हा एका छत्राखाली येऊन आध्यात्मिक स्वातंत्र्याचा आनंद घेतो. हे त्याच्या पाठीमागचा गौरवाची गोष्ट आहे. खऱ्या अर्थानं आपण खूप भाग्यवान आहोत. आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. विठ्ठल विठ्ठल आज समाजाला विचाराची फार मोठी गरज आहे. काय सांगू, लोकांकडे पैसा खूप झाला पण लोकांकडचे विचार मात्र संपले. खूप आमच्या जीवनामध्ये संपत्ती आली, जगण्याकरता सुविधा आल्या, पण विचाराच्या बाबतीमध्ये आम्ही अत्यंत निकृष्ट झालो. तुम्ही पहा, सांप्रत काळामध्ये जे काही चांगलं घडतं त्याच्या पाठीमागे संत आहेत, पण तसं जर पाहिलं सध्या काही चांगलं घडत नाही. जिकडं पाहावं तिकडं अनिती, अधर्म, भ्रष्टाचार, स्वैराचार, बलात्कार अशा अनेक घटना आम्हाला रोज पाहायला मिळतात. जिकडं तिकडं आम्ही स्वैराचाराने वावरताना दिसतो. आमचे डोळे कामुक झालेत, आमच्या मनामध्ये स्वार्थ आहे, आमच्या बुद्धीमध्ये द्वेष आहे, आमच्या मनामध्ये काम आहे. का? विज्ञानानं क्रांती केली आणि वैज्ञानिक संसाधनांचा इतका गैरवापर व्हायला लागला
की आम्ही प्रत्येक क्षणोक्षणी अश्लीलतेकडे प्रवृत्त व्हायला लागलो आणि अशा अश्लीलतेमधून आमची बुद्धी विकृत झाली. त्या बुद्धीमध्ये सत्ववृत्ती निर्माण होणं नष्ट झालं आणि म्हणून आम्ही धर्मतत्वज्ञानापासून फार दूर निघून गेलो. सांप्रत काळामध्ये जर समाजाचा अभ्यास केला आपल्या लक्षात येईल, आज लोकांकडे पैसा खूप आहे, सुविधा खूप आहे, पण लोक दुःखी आहेत. काय कारण आहे? दोन गोष्टी आपल्या जीवनातून निघून गेल्या. काका मला सांगा ना, आपण ज्येष्ठ आहात, 20 वर्षापूर्वीचा काळ पहा किती चांगला होता. 20 वर्षापूर्वी लोकांकडे सुविधा नव्हत्या, पण लोक सुखी होते. होते की नाही सांगा ना? सुखी होते का? 20 वर्षापूर्वी आमच्या घरावर स्लॅब नव्हता, आमच्या दारात गाडी नव्हती, आमच्या हातात मोबाईल नव्हता, आमच्या घरामध्ये LED TV नव्हता, आमच्या घरामध्ये टाईल नव्हती, आमच्या घरामध्ये किचन ओटा नव्हता, मिक्सर फ्रीज कुकर नव्हतं. पण 20 वर्षापूर्वी लोक सुखी होते. काय कारण? 20 वर्षापूर्वी लोकांकडे सुविधा नव्हत्या, पण दोन गोष्टी जिवंत होत्या. एक, लोकांचं ग्रंथांवर प्रेम होतं आणि दोन, लोकांचा संतांवर विश्वास होता. विठ्ठल विठ्ठल आता अलीकडच्या काळामध्ये ग्रंथांचा ना आपला संबंध राहिला नाही आणि संतांचा आपण ऐकायला तयार नाही. आणि म्हणून संत विचाराचा हा प्रवाह आपल्या हृदयापर्यंत पोचावा आणि आपलं हृदय कोमल व्हावं, त्यामध्ये स्वानंदाचा सुगंध निर्माण व्हावा, याकरता ही दिव्य परंपरा आपल्या संतांनी निर्माण केली. त्याला सप्ताह असं म्हटलं जातं. विठ्ठल विठ्ठल या जगामध्ये जे काही चांगलं घडतं त्याच्या मागे संत आहेत, पण सध्या समाजामध्ये काहीच चांगलं घडत नाही. मी बोलून गेलो, लोकांकडे विचार राहिले नाही. काय कारण आहे? आपण पहा, अनेक घटना आपण रोज समाजामध्ये असं पाहतात. लहान लहान अल्पवयीन मुलींवर आता बलात्कार व्हायला लागला. ज्या मुलींना आपण शाळेमध्ये शिकण्याला पाठवतो, त्याच शाळेमध्ये विकृत घटना आम्हाला ऐकू येऊ लागल्या. सांप्रत काळामध्ये असा अनेक प्रभाव आपण पाहता. आता 1.5 महिन्यापूर्वी घडलेली घटना आहे त्या डोंबिवलीमध्ये. आता त्या मुंबई भागात लोक फ्लॅट सिस्टीमने राहतात काकडे साहेब. एकाच बिल्डिंगमध्ये 200-200 कुटुंब राहतात, पण 2-2 महिने त्यांच्या भेटी होत नाही बरं का महाराज. आपला दरवाजा बंद केला, विषय संपला. शेजारी कोण काय करतो, कोण राहतं, काहीच संबंध नाही. दुपारची वेळ होती, मुलं शाळेत निघून गेले आणि घरामध्ये नवरा बायको आहेत. नवरा बायकोचं घरामध्ये भांडण झालं. आता होत राहतं भांडण, काय विशेष कारण आहे? कशावरून? काही विशेष कारण नाही, टीव्हीचं चॅनल बदलण्यावरून भांडण झालं. आता रागाच्या भरात त्या टीव्हीच्या चॅनल बदलण्यावरून भांडण झालं आणि रागाच्या भरात त्या माणसानं त्या बाईची घरामध्ये हत्या केली. त्या बाईला मारून टाकलं. पण ऐका ना, मारल्यानंतर मागे पुरावा सापडू नये म्हणून त्या माणसाने त्या बाईच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे तयार केले. आता ते तुकडे तिचेच आहेत बुवा हे कळू नये म्हणून ते तुकडे कुकरमध्ये शिजवले आणि जे तुकडे शिजले नाहीत ते तुकडे मिक्सरमध्ये दळले आणि फेकून दिले. इतकी भयंकर क्रूरता सध्या माणसाच्या मनात आहे. आमच्याकडे सगळं आहे, पण आपल्याकडचे विचार संपले. परिस्थिती आपली खूप चांगली आली, पण आपली मनस्थिती मात्र विकृत झाली. काय कारण आहे? आपल्याकडचे विचार संपले. मग कधी विचार येतील? मानवी बुद्धीमध्ये जोपर्यंत विचाराचं प्रतिष्ठापना होत नाही तोपर्यंत त्याच्या जगण्यामध्ये रस नाही. आणि अशा सर्वसामान्य माणसामध्ये दैवी विचार निर्माण व्हावे याकरता या महाराष्ट्रामध्ये वारकरी संतांनी अवतार धारण केला आणि तळागाळापर्यंत पोचून त्यांनी ज्ञानेश्वरी गाथेचा प्रचार प्रसार केला आणि ज्ञानेश्वरी गाथेचे सिद्धांत जनसामान्यांच्या हृदयामध्ये पेरले आणि त्या पेरणीतून स्वानंदाचं पीक जन्माला आलं आणि त्यांच्या दृष्टीत ज्ञानप्रबोध जन्माला आला आणि त्या ज्ञानप्रबोधातून आहे त्या ठिकाणी सर्व विश्वामध्ये परब्रह्म आहे अशा प्रकारचा अनुभव त्यांनी स्वतः घेतला आणि तो अनुभव जनमानसामध्ये वाटून टाकला. ही दिव्य परंपरा फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदाय हा प्रज्ञावंतांचा संप्रदाय. वारकरी संप्रदायामध्ये मूर्खत्वाला मान्यता नाही. वारकरी संप्रदायामध्ये दंभाला मान्यता नाही. वारकरी संतांना डेकोरेशन मान्य नाही. वारकरी संतांना झगमगाट मान्य नाही. सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग. आमच्याकडे विचाराची प्रगल्भता असली पाहिजे. आमचे कपडे कसे आहेत, आमच्या गळ्यामध्ये दागिने किती आहेत, आमची संपत्ती किती आहे नाही महत्त्वाचं, आमचे विचार किती महत्त्वाचे आहेत.
कारण जीवनामध्ये सुख फक्त विचाराने येतं. आणि अशा वैचारिक क्रांतीचे प्रणेते विश्वमौली ज्ञानोबा आहेत. ज्ञानोबरांच्या या सिद्धांतातून पुढे क्रांती झाली आणि त्या क्रांतीतून अनेक शेकडो लाखो करोडो संत अवताराला आले, अवताराला येतात आणि अवताराला येत राहतील. ही चळवळ वारकरी संप्रदायाची आहे. वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही. का? वारकरी संप्रदायामध्ये 3 गोष्टी आहेत. एक, वारकरी संप्रदायामध्ये तीर्थ आहे, वारकरी संप्रदायामध्ये ग्रंथ आहेत आणि वारकरी संप्रदायामध्ये देव आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. जसा जसा मनुष्य वाढतो ना, जसं जसं माणसाचं वय वाढतं तशी तशी माणसाची बुद्धी सुद्धा वाढली पाहिजे. पण बहुतेक वेळेला असं घडतं, फक्त वयच वाढतं, बुद्धी वाढतच नाही. मग एखाद्याचं वय पण वाढतं आणि बुद्धी पण वाढते, कसं ओळखावं? याची काही लक्षणं आहेत. शहाण्या माणसाची लक्षणं ज्ञानोबा सांगतात. शहाणा त्याला म्हणा ज्याला 3 गोष्टींचं स्मरण आहे, किंवा 3 गोष्टी ज्याच्या लक्षात आहे त्याला शहाणा म्हणा. जर तुम्हाला या 3 गोष्टी कळत नसतील तर महाराज म्हणतात तुम्ही मनुष्यच नाही, ज्ञानेन हीनम पशुभित समान आहात, तुम्ही पशु आहात. तुम्हाला 3 गोष्टी कळायला पाहिजे. चला मी तुम्हाला त्या 3 गोष्टी सांगतो, तुम्ही तुमचाच विचार करा, त्या क्वालिटीमध्ये आपण बसतो का बुवा असं. हे शेजारच्याला मी सांगू नका, आपलं आपलं पहा. ज्याला वाटतं मी मनुष्य त्याला 3 गोष्टी कळायला पाहिजे. एक, पहिली गोष्ट हु आय एम, कोहम, मी कोण आहे हे आधी माणसाला कळायला पाहिजे. 2, मी ज्या जगात राहतो हे जग खरं का खोटं हे कळायला पाहिजे. आणि 3, या जगाचा जगन्नाथ कळायला पाहिजे. मी कोण आहे हे कळायला पाहिजे. हे जग खरं का खोटं कळायला पाहिजे आणि या जगाचा जगन्नाथ कळायला पाहिजे. पण खरं सांगू, कळतच नाही. संसाराचं ओझं वाहता वाहता कधी आयुष्य संपलं कळालं नाही. कधी बालपण गेलं, कधी तारुण्य आलं, कधी तारुण्य गेलं, कधी म्हातारपण आलं, कधी आपल्या डोक्याचे केस पिकले, कधी आपण खाटवरती पडलो आणि कधी आपल्याकरता स्मशानाची कवाडं उघडी झाली, कळालं नाही. किती पटकन जगणं संपून गेलं की नाही. प्रत्येक क्षण आमच्या सुखाच्या अपेक्षेनं निघून गेला आणि आमच्या जीवनामध्ये जे मिळवायचं होतं ते राहून गेलं. या 3 गोष्टी कळत नाही. नाही मग ठीक आहे, माझे गुरुजी म्हणायचे याच्या खालच्या तरी 3 गोष्टी कळायला पाहिजे. एक, आत्तापर्यंत काय काय कळालं ते आपल्याला कळालं पाहिजे. ऐकताय तुम्ही सगळे? आत्तापर्यंत काय काय कळालं व हे कळालं पाहिजे. नंबर 2, अजूनपर्यंत काय काय कळालं नाही ते कळालं पाहिजे. माझे गुरुजी म्हणायचे कमीत कमी मला काहीच कळत नाही एवढं तरी कळायला पाहिजे. बहुतांश मोठा वर्ग असा आहे ज्याला कळत नाही, हेच कळत नाही. जुने लोक म्हणायचे बा जन्माला आला, हां चांगलं पाठच आहे आपलं ते, किम कारणम जन्मस्य प्रयोजनम, जन्माचं नेमकं प्रयोजन काय याचा अंतर्शोध करता आला पाहिजे. मनुष्यानं अंतर्मुख व्हावं, स्वतःला पाहण्याचा प्रयत्न करावा. गीतेतला प्रत्येक श्लोक, ज्ञानोबरायांची प्रत्येक ओवी आणि तुकोबरायांचा प्रत्येक अभंग आम्हाला अंतर्मुख करणारा आहे. ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही स्वतःकडे या. जगाला पाहणं याला प्रपंच म्हणतात आणि स्वतःला पाहणं याला अध्यात्म म्हणतात. आमचं तत्वज्ञान दांभिक नाही, आमच्या तत्वज्ञानाला फसवणूक मान्य नाही, आहे ते आहे. म्हणून ज्ञानोबराय अर्जुनाला प्रत्येक क्षणाला तोच विचार करतात, अर्जुना तू आपणची नेनसी आणि व्यर्थ चिंता करसी, तू कोण आहे हे आधी समजून घे. याकरता स्वतःला पाहणं ही परमार्थामध्ये अत्यंत महत्त्वाची जमेची बाजू आहे. परमार्थ त्यालाच म्हणा, स्वतःला पाहण्याची प्रक्रिया म्हणजे परमार्थ. पण आपली अडचण एक आहे, आपण स्वतःला कधी पाहत नाही आणि दुसऱ्याला पाहिल्याशिवाय राहत नाही. आपण स्वतःच्या चुका कधी पाहत नाही पण दुसऱ्याच्या चुका मात्र नेहमी पाहत राहतो. आपण स्वतःला पाहिलं पाहिजे पण स्वतःकडे लक्ष जात नाही. आम्ही बीएडला असताना आमचे प्राध्यापक शर्मा होते, ते आम्हाला मिर्झा गालिबचं उदाहरण द्यायचे. एका काळामध्ये एका राजाच्या दरबारी कवी होता, त्याचं नाव होतं गालिब. उर्दू कवी होता, तत्ववेत्ता होता, साहित्यिक होता. त्या काळामध्ये त्याचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. आजही त्याच्या उर्दू गझल गायल्या जातात, आजही त्याच्या उर्दू शेरो शायरींवरती चर्चा केली जाते. तात्विक आहेत. त्याचा एक शेर प्रसिद्ध आहे, शेर मिर्झा गालिबचा. तसा शेर कीर्तनामध्ये सांगू नये आणि इथं तो सांगूच नाही. का बरं? इथं सगळे 1.25 शेरे हे मला पक्क माहिती आहे, तरी पण थोडा आठवला म्हणून ओघवता माझ्या विषयाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो, पुढे चालतो. त्याचा शेर लक्षात द्या, तुमच्या लक्षात येईल पहा. तो म्हणतो आयुष्यभर मी तेच केलं म्हणे,
फक्त दुसऱ्याकडे पाहत राहिलो, स्वतःकडे कधी लक्षच गेलं नाही. त्याचे शब्द पहा कसे आहेत. उम्रभर गालिब यही भूल करता रहा, उम्रभर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पर थी लेकिन आईना साफ करता रहा. मी आयुष्यभर तेच केलं म्हणे. धूळ माझ्या चेहऱ्यावर होती आणि आरसा स्वच्छ करत राहिलो. ज्ञानोबा म्हणतात, स्वतःला पाहण्याचा प्रयत्न करा. एकांतामध्ये बसलं पाहिजे, स्वतःचं समीक्षण केलं पाहिजे. आणि स्वतःचं समीक्षण करण्याची वृत्ती ज्याच्याकडे आहे त्याला साधक असं म्हणतात. ज्ञानोबा म्हणतात, तुम्ही साधक होण्याचा प्रयत्न करा. साधक झाला तर तुम्ही सिद्ध व्हाल, आणि सिद्ध झाला तर तुम्ही संत व्हाल. संतत्व हे सर्वांना प्राप्त करता येईल, हे स्वातंत्र्य ज्ञानोबरायाने आम्हाला दिलं. फक्त त्याकरता तुमचा प्रामाणिक प्रयत्न असला पाहिजे. परमार्थामध्ये तुम्ही स्वयंसिद्ध आहात, परमार्थामध्ये तुम्ही पात्र आहात. एक काळ होता, त्या काळामध्ये परमार्थिक सिद्धी प्राप्त करण्याकरता इंद्रिय अपूर्ण आहेत असा काही लोकांचा समज होता. पण ज्ञानोबरायांनी स्वतंत्र विचारधारणा मानली. अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी. हा परमार्थ अतिंद्रिय असेल तरी इंद्रियाच्या पातळीमधून आनंद भोगीन. आणि एवढी मोठी क्रांती ज्ञानोबरायांनी केली. आम्ही ज्ञानेश्वरी उघडून जरा पाहत नाही, हे मोठं दुर्दैव आहे. आम्ही गात्याचा तात्विक विचार कधी करत नाही, हे मोठे दुर्दैव आहे. हा संप्रदाय म्हणजे काय हे आधी समजून घ्या. वारकरी पंथ नाही, वारकरी संप्रदाय. पंथ वेगळा आणि संप्रदाय वेगळा. फार अभ्यासाचा विषय आहे. आपण सप्तांमध्ये गर्दी खूप करतो, आपण पंक्तीमध्ये अन्नदान खूप करतो, आपण सप्ते फार मोठे करतो, पण संप्रदायाचे सिद्धांत जाणून घेत नाही, हे मोठं दुर्दैव आहे. म्हणून ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे त्यानं जाणीवपूर्वक आणि अत्यंत प्रगल्भतेनं आपला परमार्थ आणि आपला संप्रदाय, आपली परंपरा समजून घेतली पाहिजे. वारकरी पंथ नाही, वारकरी संप्रदाय. पंथामध्ये संप्रदायामध्ये काय फरक आहे? फरक आहे. पंथ कोणाला म्हणतात? एखाद्या समूहाचा प्रवर्तक जोपर्यंत आहे तोपर्यंतच त्याचा उदो उदो असतो. तो प्रवर्तक गेला की त्याची मुळं ढिली होतात आणि कालांतराने तो समूहही संपून जातो. असं जिथे घडतं त्याला पंथ असं म्हटलं जातं. पण संप्रदायात तसं घडत नाही. प्रवर्तक आहे तोपर्यंत उदो उदो असतो. प्रवर्तक गेला की मग नंतर त्या पंथाची मुळं मजबूत करण्याकरता त्या तोडीचा महात्मा पुन्हा अवताराला येतो. तो महात्मा गेला की पुन्हा दुसरा येतो, दुसरा गेला की पुन्हा तिसरा येतो. असं घडलं ना. ज्ञानोबा संजीवन समाधिस्थ झाले. हा संप्रदाय जेव्हा ढिला होऊ लागला त्या काळामध्ये संप्रदायाची बांधणी करण्याकरता पुन्हा 1400 कालखंडामध्ये नाथांचं अवतरण झालं. नाथ महाराज गेले. पुन्हा 16व्या शतकामध्ये तुकोबारायांचं अवतरण झालं. तुकोबाराय गेले, निळोबाराय महाराज, निळोबाराय गेले, सद्गुरू जोग महाराज गेले, मामासाहेब, असे अनेक शेकडो लाखो हजारो कीर्तनकार माझ्यासारखे आज महाराष्ट्रावर महाराष्ट्राच्या बाहेर फिरतात आणि या संप्रदायाचा प्रचार प्रसार करतात. सांप्रत काळामध्ये तुमच्या श्रद्धेचा फायदा घेऊन, तुमच्या भावनिकतेचा फायदा घेऊन तुम्हाला काही भूलथापा आणि आमिष दाखवून आमच्याकडे या, तुमचा रोग बरा होईल, आमच्याकडे या, तुमची भरभराट होईल, आमच्याकडे या, तुमची प्रगती होईल, असं आमिष दाखवून तुम्हाला लुटून स्वतःची भंडारं भरून घेणारी दुकानदार अनेक पाहायला मिळतील. पण वारकरी संप्रदाय हा लोकांचं शोषण करणारा नाही, तर परमार्थिक साधनेमध्ये साधकांचं पोषण करणारा संप्रदाय. याकरता संप्रदाय समजून घेतला पाहिजे. हे कधी समजेल? जेव्हा आम्ही वैचारिकतेनं साहित्याकडे पाहण्याचा प्रयत्न करू. चिंतनाकरता जो अभंग गायलाय हा तुकोबारायांचा अभंग आहे. हा अभंग साधनापूर्व कालखंडातील आहेत. तुकोबारायांचे अभंग काही साधनापूर्व कालखंडातील आहेत, काही अभंग साधना कालखंडातील आहेत आणि काही अभंग सिद्धीला गेल्यानंतरचे आहेत. या अभंगामध्ये तुकोबाराय आपलं अंतःकरण संतांकडे पसरतात आणि त्यांना प्रार्थना करतात. तुकोबाराय परमार्थाचं समीक्षण करतात. ऐकत राहा. एखादं नवीन घर बांधलं की त्या नवीन घरामध्ये वास्तू नावाचा दोष राहतो. कोणता दोष राहतो? वास्तू नावाचा राक्षस राहतो. मध्ये पद्मपुराणामध्ये अशी कथा येते. तो वास्तू नावाचा राक्षस आहे. एक दिवशी तो ब्रह्मदेवाला शरण गेला आणि म्हटला, देवा पाही पाही महाबाहो, देव देव जगतपते, हे प्रभू मला अभयदान द्या. आणि मग अशा वेळेला ब्रह्मदेव म्हटलं, ठीक आहे,
काय तुझी इच्छा आहे? म्हणे काय नाही देवा, जिथं नवीन घर बांधलं तिथं माझं रिझर्वेशन पहिले पक्क करा म्हणे. नवीन घर बांधतो आपण आपल्या पैशानं, पण आपल्या अगोदर तो वास्तू नावाचा राक्षस तिथं राहण्याकरता जातो. राक्षस म्हणजे काय? राक्षस या शब्दाचा अर्थ आहे तमोगुणी शक्ती, नकारात्मक शक्ती. आणि अशी नकारात्मक एनर्जी जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत ते इतर लोकांना स्वास्थ्य लागू देत नाही. आणि मग तो वास्तू नावाचा राक्षस बाहेर जावा याकरता त्या घरामध्ये विशिष्ट प्रकारचा विधी केला जातो. त्याला वास्तू शांती असं म्हणतात. त्या दिवशी घरामध्ये यज्ञ करतात, होम करतात की नाही? का बरं होम का बरं करतात? आमचं होम चांगलं राहावं याकरता होम करतात. नाही कळालं? होम चांगलं राहावं याकरता होम करतात. त्या होममध्ये समिधा टाकली जाते. त्या समिधेतून विशिष्ट प्रकारची पुण्यशक्ती उत्पन्न होते आणि ती पुण्यशक्ती त्या वास्तू नावाच्या दोषाला मुक्त करते आणि पुन्हा सत्ववृद्धीचं अधिष्ठान त्या घरामध्ये होतं. पण हे सगळं घडण्याकरता वास्तुशास्त्र म्हणतो त्या घराला कमीत कमी 3.5 पायऱ्या असल्या पाहिजे. किती पायऱ्या असल्या पाहिजे? 3 पायऱ्या पूर्ण असाव्यात काका, आणि एक अर्धी पायरी त्याला उंबरठा, उमरट, उमरा, काय म्हणता तुम्ही? उमरा म्हणता. 3 पायऱ्या पूर्ण असाव्यात आणि एक अर्धी पायरी असली पाहिजे. ऐकत राहा, मला काय सांगायचं आहे जाणीवपूर्वक आहे का? ज्याप्रमाणे घरातला वास्तू नावाचा राक्षस निघून जावा याकरता त्या घरामध्ये सत्वशक्तीला प्रवेश करता यावा म्हणून घरामध्ये 3.5 पायऱ्या असल्या पाहिजेत. तसंच आमच्याही अंतःकरणामध्ये अहंकार नावाचा शत्रू आहे. तो अहंकार नावाचा शत्रू नष्ट झाला की आम्ही देवत्वाला प्राप्त होतो. आणि मग ते देवत्व प्राप्त होण्याकरता आम्हाला सुद्धा परमार्थाच्या काही 3.5 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. त्यापैकी पहिली पायरी आहे उपासना. उपासना म्हणजे काय? गळ्यामध्ये तुळशीची माळ घालणं, कपाळाला गंध लावणं, एकादशीचं व्रत करणं, नित्यनेमाचं अनुष्ठान करणं, देवदर्शन घेणं, ज्ञानेश्वरी गाथेचं चिंतन करणं, नित्यनेमानं कथा कीर्तन करणं, ह्या सगळ्या वारी करणं, हा सगळा जो प्रकार आहे याला म्हणा उपासना. उपासना, या उपासनेमध्ये पुन्हा त्याच गोष्टी घडायला लागल्या की मग उपासनेनंतर तो साधक दुसऱ्या पायरीवर येतो. त्या दुसऱ्या पायरीचं नाव आहे साधना. पहिली कोणती आहे? उपासना. दुसरी कोणती? साधना. आता या साधना कालावधीमध्ये बराच मोठा काळ जातो. साधनेमध्ये काय? पुन्हा त्याच गोष्टी करणं. उद्या एकादशी हे दशमीला अगोदरच कळणं, कोणत्या ना कोणत्या रूपाने अगोदर लक्षात येणं. हरिपाठ सुरू झाला 6 वाजता की आपोआप पाय मंदिराकडे वळणं. कीर्तन गावामध्ये असेल, माहीत पडो न पडो आवाज आला की काय स्थिती आहे ती सगळी सोडून कीर्तनाकरता धावत जाणं. या सगळ्या गोष्टी अंगवळणी पडल्या की तो साधनेमध्ये उतरतो. त्याच गोष्टी पुन्हा घडल्या, त्याला साधना म्हणतात. आणि साधनेनंतर मग तो साधक तिसऱ्या पायरीवर येतो. त्या तिसऱ्या पायरीचं नाव आहे ज्ञान. पहिली कोणती? विसरले. उपासना. तुम्ही विसरता म्हणून आमचं बरं चालू आहे. बरं आहे, देवाची कृपाच आहे. पहिली कोणती? उपासना. दुसरी कोणती? साधना. तिसरी कोणती? ज्ञान. ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान? ज्ञान या शब्दाचा अर्थ आहे, ज्ञान म्हणजे काय? ज्ञानोबाऱ्या म्हणतात ज्ञान हा शब्द इथे जिथे जिथे परमार्थात येईल त्या ज्ञान शब्दाचा अर्थ एकच समजा. ज्ञान म्हटलं की आत्मज्ञान. विठ्ठल विठ्ठल. उपासना, साधना आणि ज्ञान. साधनेतून ज्ञानाकडे आला, मग कळालं ब्रह्मसत्यम जगत मिथ्या. परमात्मा सत्य आहे, बाकी सगळं मिथ्या आहे. परमात्मा एकमेव सत्य आहे. हे ज्ञान झालं. ज्ञान झालं पण त्या ज्ञानाचा अनुभव मात्र आला नाही. ज्ञान होणं वेगळं आणि ज्ञानाचा अनुभव येणं वेगळं. आपण रोज हरिपाठामध्ये म्हणतो की नाही, सर्वा घटी राम देहादी एक सूर्यप्रकाशक सहस्रश्मी. आपण रोज म्हणतो, पण त्या ज्ञानाचा अनुभव येत नाही. मग त्या ज्ञानाचा अनुभव यावा याकरता अर्धी पायरी ओलांडून जावी लागते. त्या अर्ध्या पायरीला म्हणा कृपा. विठ्ठल विठ्ठल. परमार्थामध्ये कृपेचं फार मोठं महत्व आहे महाराज. भजन सगळे करतात पण सगळ्यांचंच भजन पिकत नाही. भजन पिकलं पाहिजे. गातात सगळे पण सगळ्यांचंच गाणं देवापर्यंत पोचत नाही. बोलतात सगळे पण सगळ्यांच्याच शब्दातून भाव माधुर्य निर्माण होत नाही. याकरता त्यांच्या बोलण्याला, त्यांच्या गाण्याला, त्यांच्या भजनाला कृपेची जोड असावी लागते. परमार्थामध्ये कृपेचं फार मोठं महत्व आहे.
हा पखावज आहे, चांबड्याचा आहे. हात टाकला की त्याच्यावर आवाज येतोच, पण त्या आवाजाला विशिष्ट तालामध्ये बांधणं आणि त्यातून नाद ब्रह्म निर्माण करणं, याकरता त्या पखवाजाची कृपा असावी लागते. कोणत्याही गोष्टी करता कृपेशिवाय काही घडत नाही. परमार्थ म्हटला की कृपा महत्वाची आहे आणि या कृपेकरता आम्हाला प्रयत्नही केला पाहिजे. कृपा सहज मिळते का? अजिबात नाही. कृपेकरता मोठा खटाटोप करावा लागतो. परमार्थामध्ये सहज काही मिळत नाही. तुम्ही आजच्या दिवशी आजच्या वेळेला या कीर्तनाकरता इथे आलात, तुमच्या मनात आलं म्हणून नाही. तुम्ही इथे येण्याकरताचं पुण्य मागच्या जन्मात कमवून आलेलं आहात, हे तुमचं प्रारब्ध आहे आणि तुमचं प्रारब्ध तुम्हाला इथं घेऊन आलं. परमार्थामध्ये कोणती कृती सहज घडत नाही. त्यामागे पूर्व योजनेचं काही प्रबंध असतो, पूर्व नियोजन असतं. हे प्रारब्धाने घडतं. परमार्थामध्ये कृपासुद्धा पुण्याईनं कमवावी लागते. कृपा कोणत्या बाजारात मिळत नाही, कृपा कोणत्या दुकानात मिळत नाही, तर कृपेकरता फार समर्पण करावं लागतं. ज्ञानोबा म्हणतात, जोपर्यंत परमार्थात कृपा मिळत नाही तोपर्यंत आपलं भजन कधीही पिकू शकत नाही. आणि कृपेकरता माणसानं प्रामाणिक प्रयत्न करायला हवा. काय केलं पाहिजे? 1, माणसाला पुरुषार्थ केला पाहिजे कृपेकरता. नंबर 2, माणसाला प्रयत्न केला पाहिजे. नंबर 3, माणसाला प्रार्थना करता आली पाहिजे. या सगळ्यातून तो कृपेच्या दारापर्यंत पोचतो. पण कृपेकरता नेमकं कोणाकडे जावं? काही लोक म्हणतील, महाराज आम्ही कृपेकरता वेदाकडे जावं का? खुशाल जा, वेद कृपा करतो, पण वेद सर्वांवर कृपा करत नाही. मग वेदाकरता बुद्धी प्रगल्भ असली पाहिजे, वेदाकरता पवित्र कुळामध्ये जन्म पाहिजे, वेदाकरता सोळं ओळं पाळलं पाहिजे, वेदाकरता वाचा शुद्ध असली पाहिजे. आमच्यावर वेद कृपा करत नाही का? सतत दुसऱ्याच्या घरचं अन्न खाऊन आणि सतत विनाकारण दुसऱ्याची निंदा करून आमच्या बुद्धीतली धारणा शक्ती भ्रष्ट झालेली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आमच्यावर वेद कृपा करत नाही. का करत नाही? महाराज म्हणतात, वेद श्रवणावर कृपा करत नाही. वेद संपन्नो एके ठाई, परिकृपणो ऐसा अन काही, जो लागला काणी तिही वर्णाच्याची. वेद संपन्न आहे पण तो कृपण आहे. कृपण म्हणजे कंजूष आहे. वेद श्रीमंत आहे पण तो कंजूष पण आहे. माणसं श्रीमंत असतात ना, पण श्रीमंत असताना कधी कधी ते कंजूष पण असतात. का? ते कंजूष असतात म्हणूनच ते श्रीमंत असतात. विठ्ठल 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 विठ्ठल. मग आम्ही वेदाकडे जाऊ नये? वेदाकडे तुम्ही जाऊ नका. मग आम्ही कृपेकरता देवाकडे जावं का? महाराज म्हणतात, देवाकडे जा, देव कृपा करतो. पण काय म्हणे, देवाचा स्वभाव जरा कठीण आहे. म्हणजे कसं? देव सर्वांवर कृपा करत नाही. देव कृपा करतो पण देव मोठी परीक्षा घेतो. मग आम्ही कोणाकडे जावं कृपेकरता? तर कृपेकरता एकच केंद्र आहे, ते म्हणजे संत. देवाकडे जाल तर देव आमच्या पात्र अपात्रतेचा विचार करतो, मग कृपा करतो. वेद आमची पात्र अपात्रता पाहतो, मग कृपा करतो. पण संत मात्र पात्र अपात्रतेचा विचार न करता आमच्यावर कृपा करतात. म्हणून तुम्ही संतांकडे जा कृपा मागण्याकरता. तुम्ही कसे असा, संत कृपा करतात. तुम्ही प्रेमभावानं जा किंवा वैरभावानं जा, संत कृपा करतात. तुम्ही जाणीवपूर्वक जा किंवा नेणीवपूर्वक जा, संत कृपा करतात. संत कृपा करतात. संतांकडे गेलो पाहिजे, पण आम्ही ज्यांच्याकडे जातो ते संतच असले पाहिजे, डुप्लिकेट नको. हा एक महत्त्वाचा विचार आहे. पण सध्याच्या काळामध्ये संत म्हणावं कोणाला, हा मोठा प्रश्न आहे. कोणाला संत म्हणावं? मी नेहमी सांगतो, संत कोणाला म्हणावं? आता सध्या तर अशी गोष्ट आहे, प्रत्येकाला वाटतं मी संतच आहे. प्रत्येकाला वाटतं. मी असे बरेच लोक पाहिलेत महाराज, अनिल महाराज, 2-4 दिंड्या आणि 2-4 पारायणं झाली की लोकांना वाटतं तुकाराम महाराज नंतर आपलाच नंबर आहे आता, असं वाटत राहतं. लवकर वाटतं. संत कोणाला म्हणावं? ज्याचा फेटा चांगला आहे त्याला संत म्हणावं का ज्याचा काष्टा चांगला आहे त्याला संत म्हणावं? ज्याच्या गळ्यामध्ये भरपूर माळा आहे त्याला संत म्हणावं का ज्याचा मोठा टिळा आहे त्याला संत म्हणावं? ज्याचा खूप मोठा मठ आहे त्याला संत म्हणावं का ज्याचा स्वभाव ताठ आहे त्याला संत म्हणावं? जो ज्ञानेश्वरी गीता सांगतो त्याला संत म्हणावं का जो एकांतात बसून मौन धारण करून बसे त्याला संत म्हणावं? ज्याच्या डोक्याची जटा झाली त्याला संत म्हणावं का जो डोक्याचं मुंडन करून फिरतोय त्याला संत म्हणावं?
ज्याच्या अंगावर भगवी पांढरी वस्त्र आहे त्याला संत म्हणावं का जो दिगंबर अवस्थेमध्ये फिरतो त्याला संत म्हणावं? प्रश्न कठीण आहे. संत कोणाला म्हणावं? मला एकच उत्तर माहिती आहे, संत त्याला म्हणा जो ज्ञानेश्वरीला अंतर्मुख करून स्वानंदाचा अनुभव घेतोय. विठ्ठल विठ्ठल मला एवढं कळतं, ज्याला ज्ञानेश्वरी कळते तो खरा संत आहे. ज्ञानेश्वरी कळणं हे संतत्वाचं प्रमाण आहे. कारण या जगामध्ये ज्ञानेश्वरी आम्हाला चुकीच्या रस्त्याला जाऊ देत नाही. ज्ञानेश्वरी आम्हाला आहे देते, स्वानंदाचा आनंद स्पर्श निर्माण करून देते. ज्ञानेश्वरी आम्हाला अंतर्मुख करते. ज्ञानेश्वरी आमच्यावरती कृपा करते. ज्ञानेश्वरी आम्हाला स्वानंदाच्या सागरामध्ये भिजवते. ज्ञानेश्वरी आमच्या हृदयामध्ये प्रेम प्रवाह निर्माण करते. फक्त आम्ही प्रामाणिक ज्ञानेश्वरीला स्वीकारलं पाहिजे. ज्ञानेश्वरीच्या मांडीवर बसलं पाहिजे. ज्ञानेश्वरीचं अमृतपान केलं पाहिजे. आणि ज्ञानेश्वरीच्या अमृतपानाने आमचं जीवन धन्य होतं. फक्त आपला प्रामाणिक प्रयत्न असला पाहिजे. वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य श्री गुरु निवृत्ती महाराज वक्ती असं म्हणायचे, ज्ञानेश्वरी आपली आई आहे आणि आमच्या आईच्या स्तनामध्ये एवढं दूध आहे, आम्हाला पावडरचं दूध प्यायची गरज नाही. पण करंटे आहोत आम्ही, आम्हाला कधी भूकच लागत नाही. विठ्ठल विठ्ठल कृपे करता फक्त संतांकडे या. संतांकडे आल्यावरच तुम्हाला कृपा मिळते. कसंही जा, संत कृपा करतात. चला, इतरांकडे जा नका जाऊ, हा तुमचा स्वतंत्र प्रश्न आहे. पण कृपे करता संतांकडे या. संतांकडेच गेलं पाहिजे का? संतांकडे गेले नाही तर कृपा होणार नाही का? अजिबात होणार नाही. उदाहरण तुमच्या लक्षात येईल. पहा, मला सांगा, आपल्या घरामध्ये 2 वर्षाचं बाळ आहे. बाळ आजारी पडलं. बाळ आजारी पडलं की मग ती बाळाची आई त्या बाळाच्या बापाला म्हणते, का हो आपलं बाळ आजारी आहे, त्याला दवाखान्यात नेता का? आणि मग तो बाळाचा बाप त्या बाळाला उचलतो, दवाखान्यामध्ये नेतो. दवाखान्यामध्ये गेले की डॉक्टर तपासतात आणि डॉक्टर निदान करतात. डॉक्टरला निदान तरी करता आलं पाहिजे. डॉक्टर त्यालाच म्हणा ज्याला निदान करता येईल. निदान करता आलं पाहिजे. निदान करता याला अशा प्रकारचा आजार आहे. मग याला एका विशिष्ट चिठ्ठीवरती औषध लिहून देतात आणि मग सांगतात, ही चिठ्ठी घ्या आणि तुम्ही मेडिकल स्टोअरमध्ये जा. बापानं काय केलं, चिठ्ठी घेतली, मेडिकल स्टोअरमध्ये आला, मेडिकलवाला चिठ्ठी दिली, चिठ्ठी घेऊन ती औषधं घेतली, औषधाची पिशवी घेतली, बाळाला उचललं, बाळाचा बाप घरी आला आणि बाळाला आणि औषधाच्या बाटल्यांना कोणाकडे दिलं? आईकडे दिलं. आणि आता बापानं सांगितलं, हे बघ, बाळाला दवाखान्यात घेऊन जायचं काम माझं, बाळाला औषध द्यायचं काम माझं, औषध आणून द्यायचं काम माझं, पण बाळाला औषध द्यायचं काम मात्र तुझं. आणि मग ती आई त्या बाळाला औषध द्यायचं काम करते. आता 2 वर्षाच्या लेकराला औषध देणं म्हणजे काही एवढी सोपी गोष्ट राहत नाही. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, हे सोपं नाही. औषधची बाटली पाहिली की लगेच ते लाता झटकायला लागतं. त्याच्या लाता धरायला एक जण लागतो. त्याच्या लाता धरल्या की मग ते हात झटकायला लागतं. त्याचे हात धरायला परत एक जण लागतो. हात धरले, पाय धरले, मग ते स्टेअरिंग फिरवायला लागतं. मग त्याची स्टेअरिंग धरायला पुन्हा एक जण लागतो. आता स्टेअरिंग लॉक आहे, मग तरी त्याचं शेटर बंदच राहतं. मग त्याचा हायवे नागपूरला दाबावा लागतो. आपल्याला जवळ आहे, म्हणजे त्याचं काय करावं लागतं? नाक दाबावं लागतं. आता नाक दाबण्याचा आगाऊपणा कोणी बी करायचा नसतो काका. हे तंत्र ज्याला माहिती त्यानंच तो आगाऊपणा करायचा असतो. नाक दाबल्यावर सोडायचं कधी एवढं कळालं पाहिजे, म्हणजे मग पुढचा कार्यक्रम व्यवस्थित होतो. त्या बाळाला मोठा संघर्ष करून ती आई औषध पाजते, बाळ बरं होतं. माझा दृष्टांत संपतो. दृष्टांत तुम्हाला कळाला? पहा, मला काय सांगायचं आहे, थोडं लक्षपूर्वक आहे का तुमच्या लक्षात येईल. माझ्यासमोर जाणकार श्रोता बसला याचं मला भान आहे. जसं ते 2 वर्षाचं बाळ आहे तसे आपण सुद्धा 2 वर्षाचे बालकच आहोत. आपल्याला पण रोग झालाय. कोणता रोग? या रोगाचं नाव आहे भवरोग. काय त्या भवरोगाचं लक्षण? सतत टेन्शन घेणं, चिंता करणं, भूतकाळाचा पश्चाताप करणं, भविष्याची चिंता करणं, नेहमी दुसऱ्याचं वाईट झालं की बरं वाटणं, दुसऱ्याच्या चांगल्या होण्यामध्ये पोट दुखणं, हे त्याचंच लक्षण आहे भवरोगाचं. आणि असा भवरोग निवृत्त व्हावा म्हणून आमच्या बापाला दया आली. कोण आमचा बाप? भगवान श्रीहरी. पितामहस्य जगतो माता धाता पितामह, या संपूर्ण विश्वाचा जो मायबाप आहे तो भगवान श्रीहरी, त्याला दया वाटली आणि आम्हाला आमचा रोग नष्ट व्हावा म्हणून त्यानं आम्हाला दवाखान्यामध्ये आणलं.
दवाखाना होता वेदाचा. नीट आहे का? दवाखाना कोणता? वेदाचा. वेदाच्या दवाखान्यामध्ये वेदाच्या डॉक्टरने निश्चित केलं याला भवरोग झालेला आहे आणि आता याचा भवरोग नष्ट व्हावा म्हणून त्या वेदाच्या डॉक्टरने एका चिठ्ठीवरती काही औषध लिहून दिली आणि सांगितले चिठ्ठी घ्या आणि मेडिकल स्टोअरमध्ये जा. आमच्या बापानं चिठ्ठी घेतली, मेडिकलमध्ये आला. ते मेडिकल होतं उपनिषदांचं. डॉक्टर कोणता होता? वेदाचा. मेडिकल कोणतं? उपनिषदांचं. उपनिषदाच्या मेडिकलमध्ये ते चिठ्ठी दिली. उपनिषदाच्या मेडिकलवाल्यांना पाहिलं अमके अमके औषधं आहेत आणि मग उपनिषदाच्या मेडिकलवाल्यांना औषधाची चिठ्ठी पाहून म्हटलं मी औषध द्यायला तयार आहे पण तुम्हाला बाटली आणावी लागेल. आमच्या बापानं त्या उपनिषदाच्या मेडिकलवाल्याला बाटली दिली. ती बाटली होती 700 ml ची. किती ml ची? 700 ml ची. 700 ml ची बाटली त्या उपनिषदाच्या मेडिकलवाल्याला दिली. मेडिकलवाल्यानं ते 700 ml औषध दिलं. पण औषध असं डेंजर होतं महाराज की ते औषध पाहिल्याबरोबर लहान मुलं लाता झटकायला लागले. ते म्हटलं एवढं कठीण औषध आम्हाला पचणार नाही. आणि मग आमच्या बापानं ते औषध 700 ml आमच्यापर्यंत पोचावं म्हणून जे कडू होतं, जे आम्हाला अनाकलनीय होतं, असं औषध आमच्यापर्यंत पोचावं म्हणून ती औषधाची बाटली, ते औषध आमच्या आईच्या हातामध्ये दिलं. आणि मग त्या आईनं काय केलं? मुलांना औषध द्यायला सुरुवात केली. पण लेकरं म्हणायला लागले आई अगं एवढं 700 ml औषध का गं? ती आई म्हटली चिंता करू नका. मग त्या आईनं काय केलं? त्या 700 ml औषधचे 9033 चमचे तयार केले. किती चमचे तयार केले. आणि पुन्हा लेकरं म्हणायला लागले आई एवढे चमचे का गं? मग ती आई म्हटली अरे एवढे चमचे घ्यायची गरज नाही. एक चमचा जरी तुमच्या मुखात गेला तरी तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. एक तरी होवे अनुभवावे, एक तरी होवे अनुभवावे, एक तरी होवे अनुभवावे, एक तरी ज्ञानोबा म्हणतात, नामदार म्हणतात एक तरी ओवी तुम्ही फक्त अनुभवा. तुम्हाला दृष्टांत कळाला त्यांना धन्यवाद आहे, ज्यांना नाही कळाला त्यांना डबल धन्यवाद आहे. आम्ही बालक आहोत, आम्हाला रोग झाला भवरोग. रोग निवृत्त करण्याकरता आमच्या बापानं दवाखान्यात नेलं. दवाखाना वेदाचा, उपनिषद मेडिकल उपनिषदाचं. आणि अशा उपनिषदा म्हणून जे सार काढलं ते 700 ml औषध म्हणजे श्रीमद भगवद्गीता. आणि जेव्हा ती गीता आम्हाला अनाकलनीय झाली तेव्हा ती गीता सर्वांपर्यंत पोचावी याकरता आमच्या आईनं काय केलं? आमच्या आईनं त्या गीतेचा अनुवाद ज्ञानेश्वरीच्या रूपानं प्रगट केला आणि सर्वांपर्यंत आम्हाला हा अमृताचा प्रवाह पोचवला. हे आमच्या आईचे उपकार आहेत. ही उपकाराची भाषा, ही कृपेची भाषा फक्त संतांना जमते. म्हणून तुम्ही कृपेकरता संतांकडे या. तुकोबाराय म्हणतात मी सुद्धा एकांतात बसलो आणि स्वतःच्या परमार्थाचं परीक्षण करत होतो. आणि मग कोणाकडे कृपा मागावी? काही अभ्यासकांचं मत आहे हा अभंग चिंतनाकरता जो गायला आहे तो तुकोबाराय ज्ञानोबारांच्या समोर गातात. आणि मग तुकोबाराय आपल्यावरती कृपा व्हावी म्हणून ज्ञानोबारांना साकडं घालतात अभंगाच्या पहिल्या.
महाराज हा गोळेगाव पॅटर्न आहे. वा वा. अजूनही त्यात साली बंडूबांच्या ह्या सगळ्या म्हणजे हे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे सगळं राहणार आहे. विठ्ठल विठ्ठल. आम्ही सगळे ते ऐकूनच मोठे झालेलो आहोत. आम्ही सगळे विद्यार्थी अजूनही ते सगळं ऐकतो आणि त्याचा अभ्यास करतो. मुद्दा हा आहे. तुकोबाऱ्या म्हणतात, ज्ञानोबाऱ्यांच्या समोर तुकोबाऱ्या आपला अंतःकरण पसरतात आणि म्हणतात, तुम्ही माझ्यावरती कृपा करा. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, आता कृपा करा. आता करा. केव्हा? आता 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 लगेच कृपा करा. आता हा शब्द फार महत्त्वाचा आहे. व्याकरणामध्ये कोणता शब्द कुठे वापरावा याचे काही नियम आहेत. आता शब्द कुठे कुठे वापरावा याचा काही शिष्टाचार आहे. एखादा विशिष्ट वस्तूचं किंवा विशिष्ट विषयाचा उपक्रम आणि उपसंहार करण्याकरता आता शब्दाचा प्रयोग केला पाहिजे. ज्ञानोबाराय उपक्रमाकरता आणि उपसंहाराकरता आता शब्द वापरतात. आता हृदय हे आपुले चौफाडून या भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची. आहे का? ज्ञानोबाराय म्हणतात आता शब्द कुठे वापरावा. आता कृपा भांडवाला सोडी भरी मती माझी पोतडी तरी ते ज्ञान पद्य जोडी थोरा माते. उपक्रम आणि उपसंहारा करता आता शब्द प्रयोग करावा. अजून आता कुठे वापरावा? दोन विषयाची संधी साधण्याकरता आता शब्द प्रयोग करतात. कीर्तन संपलं. कीर्तन संपल्यावर अनिल महाराजांनी पुढे यावं सांगावं, ऐका मंडळी, कीर्तनाचा कार्यक्रम झालेला आहे. आता आता जागर भजन आणि चहा पाण्याचा कार्यक्रम होईल. कीर्तन आणि जागर भजन हे कोणत्या शब्दाने जोडलो? आता. दोन विषय जोडण्याकरता आता शब्दाचा प्रयोग आहे. अजून आता कुठे वापरतात? एखादा विषय सांगून झालाय आणि तोच विषय जेव्हा पुन्हा सांगण्याची वेळ येते ना, तेव्हा आता हा शब्द वापरावा लागतो. तुम्हाला मगापासून सांगतोय आणि आता परत सांगतो, माझ्या नादी लागू नका. कळाल तुम्हाला? एखादा विषय सांगून झालाय आणि तोच विषय जेव्हा पुन्हा सांगण्याची वेळ येते ना, तेव्हा आता शब्दाचा प्रयोग करावा लागतो. तुकोबारे त्या अनुषंगाने शब्द वापरतात पहा. आता तरी पुढे हाचे उपदेश, आता तरी पुढे हाचे उपदेश, हाचे उपदेश, आता तरी पुढे हाचे उपदेश. करुणाचा आयुष्याचा, करुणाचा आयुष्याचा माझे दंडवत सकाळच्या पाया, माझे दंडवत. नका करुणाचा आयुष्याचा, नका करुणाचा आयुष्याचा पाया, माझे दंडवत सकाळच्या पाया, माझे एखादा विषय सांगून झालाय आणि तोच विषय जेव्हा पुन्हा सांगण्याची वेळ येते तेव्हा आता शब्दाचा प्रयोग करावा लागतो. अजून आता कुठे वापरतात? विशिष्ट वस्तूची मागणी करण्याकरता आता शब्दाचा प्रयोग आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण झाला आणि जेव्हा विश्वात्मक देवाकडे मागण्याची वेळ आली तेव्हा ज्ञानोबाराय मागताना आता शब्दाने सुरुवात करतात. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मत द्यावे पसाय दान हे. आता आता शब्द कुठे वापरतात? आता बदला का? आता हा शब्द विशिष्ट विषयाची उत्कंठा असताना त्या विषयाचं दर्शन झालं की तृप्तीचा ढेकर देताना आता शब्दाचा प्रयोग करावा लागतो. तुकोबारांची इच्छा होती कधी पंढरपूरला जाईल, कधी चंद्रभागेमध्ये स्नान करेल, कधी महाद्वाराला लोटांगण घालील आणि कधी गाभाऱ्यामध्ये पांडुरंगाचं दर्शन घेईल. आणि मोठा संघर्ष करत तुकोबाराय वारीमध्ये पोचले. भजन करत करत गाभाऱ्यामध्ये पोचले आणि गाभाऱ्यामध्ये पोचल्यानंतर देवाचं रूप पाहतात आणि मनामध्ये भाव निर्माण होतो. आता कोठे दावे मन, नाही का देवा, आता माझं मन कुठे जाईल, कारण तुझं चरण पाहिलं. आता माझ्या जीवनामध्ये परिपक्वतेचा अनुभव आला.
आता मला कुठेही जाण्याची गरज नाही, माझं मन शांत झालं. तृप्तीचा ढेकर देताना आता या शब्दाचा प्रयोग आहे. अजून आता कुठे वापरतात? आता हा शब्द कालवाचक आहे. आता म्हणजे आत्ता कृपा करा. आत्ता कृपा का करा? इथून मागे कदाचित तुमची कृपा मागण्याकरता मी आलोही असेल, पण कदाचित ती कृपा संपादन करण्याची माझी पात्रता नसेल. ती पात्रता आत्ता घेऊन आलोय ना, म्हणून तुम्ही आता माझ्यावर कृपा करा. आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपा करा. का? कारण तुम्ही कृपावंत आहात. कृपावंत आहात म्हणून कृपा करा. कृपावंत आहात, दयावंत नाही. दया वेगळी आणि कृपा वेगळी. शब्द जाणीवपूर्वक वापरतात. तुम्ही माझ्यावर कृपा करा, दया नको. दया आणि कृपा शब्द सारखे दिसतात, पण फरक आहे. दयनीयता पाहून केली जाते तिला दया म्हणतात, आणि गुणवत्ता पाहून केली जाते तिला कृपा म्हणतात. विठ्ठल दया आणि कृपा यामध्ये फरक तुमच्या लक्षात आणून देईल. पहा, सध्या महाराष्ट्र शासन दोघांना फुकट शिकवते महाराज. कोणाकोणाला? एक, जो दारिद्र्य रेषेच्या खाली आहे त्याला शासन फुकट शिकवतं, आणि अजून एक वर्ग आहे त्याला पण शासन फुकटच शिकवतं. कोणाला? चौथीला परीक्षा असते, शिष्यवृत्ती, स्कॉलरशिपची परीक्षा जो पास होतो, नवोदयची परीक्षा जो पास होतो, आणि जो गुणवत्ता यादीत होतो, मेरिटमध्ये येतो, त्याला सुद्धा शासन फुकटच शिकवतं. पहा ना, दोघांना शिकवणं फुकट आहे, पण फुकट शिकवताना भाव मात्र वेगवेगळे आहेत. दारिद्र्य रेषेच्या जो खाली आहे त्याला फुकट शिकवणं याला म्हणा दया, आणि जो गुणवत्ता यादीत आलाय त्याला फुकट शिकवणं याला म्हणा कृपा. विठ्ठल दया आणि कृपा यामध्ये फरक आहे. काय फरक आहे? शब्द अजून तुमच्या लक्षात आणून दिल. पहा, पावसाळ्याचे दिवस सुरू झाले, आकाशामध्ये काळे ढग जमा झाले. आता धोधो पाऊस पडण्याची वेळ आहे. सर्व शेतकरी आपापल्या घरामध्ये बंदिस्त आहेत. अनेकांनी आपल्या शेतातल्या सगळ्या मालवस्तू झाकून ठेवल्यात. पण एका शेतकऱ्याच्या लक्षात आलं, अरे आपल्या शेतातलं काहीतरी झाकायचं राहून गेलं. त्यानं हातात कागद घेतला, आणि आता धोधो पावसाच्या सरी सुरू होणार आहेत याकरता हातात कागद घेऊन लगबगीनं चालू लागला. शेतापर्यंत पोचला, बांधावर चालतोय, आणि चालता चालता त्याचा पाय घसरला आणि तो एका खड्ड्यात पडला. आणि पडल्यानंतर ज्या खड्ड्यात पडला त्या खड्ड्यात गाळ होता. गाळ दलदल गाळ होता. आता गाळात पडल्यानंतर जसा गेला तसा गुडघ्यापर्यंत फसला. वरती येण्याकरता पाय हलवायला लागला. आता असं घडतं, एखादा मनुष्य जर गाळात फसला आणि वरती येण्याकरता जर तो पाय हलवायला लागला तर तो वरती येण्याच्या ऐवजी खाली खाली जात राहतो. गुडघ्यापर्यंत होता, आता कमरेपर्यंत आत गेला. त्याला कळतंय मी खाली खाली चाललोय, बाहेर येण्याचा मार्ग नाही. आणि मग त्यानं आरोळी मारली, अरे धावा धावा धावा, वाचवा मला, वाचवा, मरतो मी. आजूबाजूचे 2, 5, 7 शेतकरी जवळ आले आणि त्यांनी पाहिलं, अरे बिचारा खाली जातोय, त्याला वरती काढलं पाहिजे. करता करता काही वेळामध्ये 5-25 लोक जमा झाली, आणि मग लोक विचार करता याला वरती काढलं पाहिजे. आणि एका माणसाला वाटलं याला वरती काढण्याकरता पुढे जावं. त्यानं असा हात दिला आणि त्या खालच्याला म्हणे, ओ दादा हात द्या, हात द्या, हात द्या. त्या खालच्याचा हात आणि वरच्याचा हात असा जॉईंट होणार. तितक्यात त्या गर्दीतनं एक माणूस पुढे सरकला आणि तो वरच्या हात देणारला म्हणू लागला, थांबा, आगाऊपणा करू नका. म्हणे का तुम्हाला माहित नाही? म्हणे काय, जो खाली खड्ड्यात पडला ना तो 100 किलो वजनाचा आहे. किती किलोचा आहे? हा वरचा हात देणार मध्ये मी तर 75चा आहे म्हणे. मग 75 वाला म्हटला हात वरती येणार नाही, पण मला खाली घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. 75 वाल्यानं हात मागे घेतला. 60-65 वाले म्हणे आपण कशाला आगाऊपणा करायचा. गंमत पाहत होते. पोटापर्यंत आला, करता करता छातीपर्यंत आला, खाली खाली जात होता, दलदल होती, मानेपर्यंत आला, हनवटी बुडाली. आता मरणार आहे. सगळे लोक म्हणतात, अरे वाचवा, वाचवायला मरेल तो, पण कोणी पुढे सरकत नाही. तितक्यात 5-10 मिनिटांनी मागून एक पैलवान चालत आला, उंच धिप्पाड, 7.5 फूट उंचीचा, अत्यंत बलदंत शरीरयष्टी. त्यानं पाहिलं, म्हटलं काय काय झालं? काय नाही, एक मनुष्य खड्ड्यात पडला, त्याला वाचवलं पाहिजे. त्याने अशी माणसं बाजूला केली, जवळ गेला. तो खाली बुडणारा पाहतोय, आणि मग तो म्हटलं, ओ दादा हात द्या, हात द्या, हात द्या. त्या पैलवानचा हात आणि त्या खालच्याचा हात असा जॉईंट होणार. पुन्हा तो 1 नंबरचा सल्ला देणारा पुढे आला. तो म्हणे, बाबा आम्ही येडेत का? आम्हाला कळत नाही का? आम्हाला काही वाटत नाही का? तुम्हाला माहीत नाही? म्हणे काय?
म्हणजे जो खड्ड्यात पडला ना तो 100 किलो वजनाचा आहे. तो पैलवान म्हणे बाकीचं जाऊ दे, तू कोण आहे ते सांग. तो वरचा माणूस म्हणे मी काही नाही, याचा शेजारी आहे म्हणे. माणसाचा शेजारी बी चांगला असला पाहिजे. बस एवढं वाक्य फक्त मनात लक्षात ठेवा, मग बाकीचं काही विषय नाही. शेजारी चांगला असला पाहिजे. आणि मग तो पैलवान त्याला म्हणू लागला 100 किलो वजनाचा आहे ना, मला टेन्शन घ्यायचं काम नाही का, हा पठ्ठ्या 150 किलो वजनाचा आहे म्हणे. 150 किलोवाल्यानं हात दिला, एका दणक्यात वरती काढलं, दृष्टांत संपला. ऐका मला काय सांगायचं आहे. 100 किलोचा माणूस खड्ड्यात पडला. 70, 75, 60, 65 वाले म्हणत होते वाचवा वाचवा वाचवा, अरे वाचवलं पाहिजे वाचवलं पाहिजे. याला म्हणा दया. 150 किलोवाला येतो, हात देतो, एका दणक्यात वरती काढतो, याला म्हणा कृपा. विठ्ठल तुकोबारा म्हणतात तुम्ही दयावंत नाही, तुम्ही कृपावंत आहात. दयावान वेगळा, दयावंत वेगळा. धनवान वेगळा, धनवंत वेगळा. गुणवान वेगळा, गुणवंत वेगळा. कलावान वेगळा, कलावंत वेगळा. ज्ञानवान वेगळा, ज्ञानवंत वेगळा. कृपावान वेगळा आणि कृपावंत वेगळा. तुम्ही कृपावान नाही, तुम्ही कृपावंत आहात. वान आणि वंत असे 2 शब्द प्रयोग आहेत. वान आणि वंत शब्द कुठे कुठे का वापरावा, निष्कर्ष आहे. एखाद्या ठिकाणची उपलब्धी जर मर्यादित असेल तर वान शब्द प्रयोग करावा, आणि एखाद्या ठिकाणची उपलब्धी जर अमर्याद असेल तर वंत असा शब्द प्रयोग करावा. वान आणि वंत. उदाहरणार्थ, शेतातल्या तळ्यात पण पाणी आहे आणि मुंबईच्या समुद्रात पण पाणी आहे, पण दोघांना उपमा देताना 2 शब्द प्रयोग करावे लागतील. शेतातल्या तळ्याला जलवान म्हणावं लागेल, मुंबईच्या समुद्राला जलवंत म्हणावं लागेल. का बरं? किती जर कडक उन्हाळा पडला तर कदाचित शेतातलं पाणी आटून जाईल. का? तिथली उपलब्धी मर्यादित आहे. आणि किती कडक ऊन पडू द्या, मुंबईचा समुद्र आटेल का हो? तिथली उपलब्धी अमर्याद आहे. जिथे उपलब्धी अमर्याद असते तिथे वंत असा शब्द प्रयोग करतात. जिथे उपलब्धी मर्यादित असते तिथे वान शब्द प्रयोग करतात. संतांच्या ठिकाणी असणारी कृपा ही मर्यादित नाही तर अमर्याद आहे, म्हणून महाराज जाणीवपूर्वक शब्द वापरतात. आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीवन, साधू संत साधू संत जीवलग. तुम्ही कृपावंत आहात म्हणून माझ्यावर कृपा करा. कधी करा? आता करा. का? तुम्ही साधू आहात म्हणून कृपा करा, तुम्ही संत आहात म्हणून कृपा करा, आणि तुम्ही माझे जीवलग आहात ना म्हणून तुम्ही माझ्यावर कृपा करा. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये संतत्वाच्या काही व्याख्या सांगितलेल्या आहेत. ऐकत राहा. पुन्हा पुन्हा तुम्हाला मी या विषयाकडे फिरून आणतोय. आपल्या परमार्थिक साधनेमध्ये
सगळे प्रमाण सिद्धांत जर कुठले असतील तर ते ज्ञानेश्वरीचे आहेत. वारकरी संप्रदायाचे 3 प्रस्थानत्रय आहेत. 1 ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी, 2 तुकोबारांचा गाथा आणि 3 नाथांचं भागवत. ही 3 ग्रंथ आमची प्रस्थानत्रय आहेत. या तिघांच्या शिवाय जे आहे ते आम्हाला मान्य नाही. या तिघांमध्ये जे आहे ते आमच्याकरता इष्ट आहे. असा सिद्धांत ज्याचा आहे तो वारकरी आहे. वारकरी साधनेमध्ये, वारकरी परंपरेमध्ये, वारकरी अनुष्ठानामध्ये या 3 ग्रंथांचा शिकट आणि मुकुट जर कोण असेल तर तो ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानोबाऱ्या म्हणतात साधू कोणाला म्हणा, कोणालाही साधू म्हणू नका. साधू वेगळा आणि विद्वान वेगळा. विद्वानाला साधू म्हणू नका. विद्वान कोणाला म्हणतात, मला किती कळतं हे तुम्हाला कळावं याकरता जो बोलतो त्याला विद्वान म्हणतात. आणि मला जे कळालं ते तुम्हाला कळावं याकरता जो सहज बोलतो त्याला साधू म्हणतात. विठ्ठल ज्ञानोबारांचा आग्रह आहे, तुम्ही साधू होण्याचा प्रयत्न करा. मग साधू व्हायचं म्हणजे काय, आम्ही भगवे घालायचे, जटा माळा वाढवायच्या, जंगलात जाऊन बसायचं का? अजिबात नाही. ज्ञानोबारांचं तत्वज्ञान एवढं ॲडव्हान्स आहे. ज्ञानोबाराय इतक्या सोप्या पद्धतीनं व्यवहारामध्ये राहूनही आम्हाला कसं व्यवहारमुक्त होता येईल याची टेक्निक सांगतात. फक्त ती कळली पाहिजे. ज्ञानेश्वरी करता बुद्धी प्रगल्भ पाहिजे. आणि ही बुद्धी प्रगल्भ कधी होईल, जेव्हा आमच्या बुद्धीचं वैचारिक अनुष्ठान असेल तेव्हा. आणि हे वैचारिक अनुष्ठान कधी होईल, जेव्हा आम्ही नामचिंतनाच्या साधनेमध्ये येऊ तेव्हा. म्हणून वारकरी संप्रदायाला 2 गोष्टी मान्य आहेत. ज्ञानोबारांना काय अपेक्षित आहे आपल्याकडून? आपण मंदिर किती मोठं बांधलं हे त्यांना अपेक्षित नाही. आपण सप्ताह किती मोठा केला हे त्यांना अपेक्षित नाही. आपण अन्नदान किती केलं हे त्यांना अपेक्षित नाही. आपण कीर्तनकार बुवा किती मोठा आणला हे त्यांना अपेक्षित नाही. मग तुम्ही भजन किती करता हे त्यांना अपेक्षित आहे. वारकरी संप्रदायाची मुख्य प्रवाहधारा हीच आहे की सामान्यांनी भजनावरती यावं. तुका म्हणे येत भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. आपण अंतर्मुख व्हावं, रामकृष्ण हरी या महामंत्राचा अनुग्रह घ्यावा आणि अंतर्मुख होऊन अंतर्मनामध्ये सतत नामचिंतन करत राहावं, ही संतांची अपेक्षा आहे. नामनुस यावतम शक्ती पाप निर्हरणे हरे न तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जनहा. वारकरी संप्रदायाचा हा सिद्धांत आहे, सतत नामचिंतन. आणि दुसरा सिद्धांत आहे सतत ज्ञानेश्वरीचं अनुष्ठान. ज्ञानेश्वरीच्या अनुष्ठानाने काय मिळतं? ज्ञानोबाऱ्या सांगतात, तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर ज्ञानेश्वरीला जवळ करा. काय मिळतं? तयाची श्रवणपुटी गीतेची अक्षरे तव पैठी, होती नांतव उठा उठी पळेची पापे. ऐसी जन्मवेळी धुवाट होय पुण्यरूप चोरवाट. याही वरी अचाट लाहे फळ, जे ये गीतेची अक्षरे जे तुली की करणाद्वारे. रिगती ते तुली होती पुरे अश्वमेधकी, मनोनी श्रवणे पापे जाती. आणि धर्म उन्नती तेणे स्वराज्य संपत्ती. लाहेची शेखी ऐशा गीता धनंजया. ऐकतयानी पडतया मिळे फळ बहु मिथ्या. आणि काय बोलू. ज्ञानेश्वरी आपली आई आहे. म्हणून फक्त प्रेम करायचं असेल ज्ञानेश्वरी प्रेम करा. याकरता आपण किती वाऱ्या केल्या, किती एकादशी व्रत केली, किती कीर्तन ऐकले, याहीपेक्षा आपण ज्ञानेश्वरी किती समजून घेतली हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून ज्ञानेश्वरी समजणं हा मुख्य परमार्थ आहे. नाहीतर फक्त वाऱ्या करून करून आपले पाय झिजले, टाळ वाजून वाजून आपले बोट फुटले, परंतु अजूनही परमार्थातले सिद्धांत कळत नसतील तर ज्ञानोबारांच्या दृष्टीनं आपण मूर्ख आहोत. विठ्ठल विठ्ठल. जय विवेकाची भाषा नेनती, जय वैराग्याची शिवन देखती. ते मूर्ख केवी पावी जाती मज ईश्वराते. ज्ञानोबा म्हणतात बुद्धीमध्ये विवेक निर्माण झाला पाहिजे. हा सगळा खटाटोप कशा करताय? हा परमार्थाचा सगळा हा खटाटोप, हा सगळा पसारा कोणा करता चाललाय?
आपल्या बुद्धीमध्ये प्रगल्भता यावी. आणि ही प्रगल्भता कधी येते? जेव्हा आपल्यावरती कृपा होते. मग कृपा कोणाची मिळवायची आहे? कृपा संतांची मिळवा. पण संत कुठे शोधावेत? कारण सांप्रत काळामध्ये संत शोधणं कठीण आहे. माझे गुरुजी असं म्हणायचे, संत शोधण्याच्या भानगडीत पडूच नका. तुम्ही स्वतःची अशी क्वालिटी तयार करा की संत आपोआप तुमच्याकडे कृपा करण्याकरता येतील. आणि ही क्वालिटी कधी तयार होईल? एक ज्ञानेश्वरीचं अनुष्ठान आणि सतत रामकृष्ण हरीचं चिंतन. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबारा म्हणतात, तुम्ही माझ्यावरती कृपा करा. का? तुम्ही साधू आहात म्हणून. साधू कोणाला म्हणावं? ज्ञानोबारांची भाषा आहे. कोणाला साधू म्हणा नका. ते ज्ञानाचे चालते बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कुंभ. ये रमानुसपन भाव लौकिक भागू, तो पाषाणा माझी परिसू, रसा माझी सिद्ध रसू. मनुष्याकृती अंशू माझाची दान, वार्षिये विन सागरू, जळी नित्य निर्भरू. तैसा निरूपचारू संतोषी जो, आत्मज्ञाने चोखडी संतती माझी चोरुपडी. वरी दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. माऊली म्हणतात, ज्याच्याकडे आत्मज्ञान आहे त्याला संत म्हणा. तुम्ही आत्मज्ञानी आहात म्हणून माझ्यावर कृपा करा. तुम्ही जीवलग आहात म्हणून माझ्यावर कृपा करा. आपण ज्यांना जीवलग म्हणतो ते जीवलग आहेत का? नाही, ते जीव घेणार आहेत. जीवलग जीव घेती आणि प्रेत सांडोणीयात येती. आपले जीवलग केवळ संत आहेत. याकरता फार प्रामाणिकपणे संत समजून घ्या. फार प्रामाणिकपणे ज्ञानेश्वरी गाथ्याचा अभ्यास करा. ठरवा दिवसभरामध्ये रोज रोज 5 ओव्या वाचल्याशिवाय माझ्या कामाला सुरुवात करणार नाही. 1-2 अभंग वाचल्याशिवाय कामाला सुरुवात करणार नाही. एक ठरवा. आपण जेव्हा अशा पद्धतीचं साधन हातामध्ये घेऊ ना, तेव्हा आपल्याला वारकरी म्हणण्याचा अधिकार आहे महाराज. नाहीतर फार फार अशी खोगीर भरती काही कामाची नाही. संतांना हे अपेक्षितच नाही. ज्ञानोबारायांना प्रगल्भ बुद्धिमत्तेचा साधक अपेक्षित आहे. आणि हे कधी सिद्ध होईल? जेव्हा तो ज्ञानेश्वरीचा दास होईल. विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांनी हजारो पारायण केली गाथा भंडारा डोंगरावरती. आणि मग तुकोबारांना परमार्थाचे सिद्धांत कळू लागले. आणि ज्ञानोबारांना प्रार्थना करतात, माऊली माझ्यावर तुम्ही कृपा करा. आता तुम्ही कृपावंत. पण कोणती कृपा करा? हे पहा, मला परमार्थातलं काही फारसं कळत नाही. किती नम्रता तुकोबारायांची, किती नम्रता. महाराज, परमार्थात मला काही कळत नाही असं ज्याला वाटतं त्याला सगळं कळत असतं. आणि मला सगळं कळतं असं ज्याला वाटतं त्याला काहीच कळत नसतं. विठ्ठल विठ्ठल. नम्रता फार महत्वाची आहे. तुकोबारांची किती नम्रता आहे. महाराज म्हणताय, मला काही फारसं कळत नाही त्यातलं, पण तुम्हाला जे माझ्या करता योग्य वाटेल ते तुम्ही करा. गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासे. माझं गोमट करा, माझं भलं करा, माझं कल्याण करा. तसं प्रत्येकाला वाटतं माझं कल्याण झालं पाहिजे. वाटतं की नाही? प्रत्येकाला वाटतं कल्याण झालं पाहिजे. माझा एक मित्र आहे मालेगावला, त्यानं आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवलंय, हे भगवान सबका भला करू. मला वाटलं बरं आहे सबका भला करू, पण त्याच्या पुढचं वाक्य होतं, लेकिन पहिले मेरेशी सुरू करू. सगळ्यांचं भलं कर, पण सुरुवात मात्र माझ्यापासून कर. एवढी माणसाला भलं होण्याची अपेक्षा असते. पण भलं म्हणजे काय हे मात्र कळत नाही. मग भलं म्हणजे काय? आपल्या जीवनामध्ये आपल्या कल्याण नेमकं कशात आहे हे कधी कळेल माहिती आहे? जेव्हा संतांच्या दारात नम्रतेनं तुम्ही उभे राहाल तेव्हा. तुकोबारे नम्रता धारण करून संतांना प्रगल्भतेनं आणि समर्पणपूर्वक प्रार्थना करतात. भगवान तेच सांगतात, तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानेनस्तत्वदर्शिनः. ते ज्ञान पैगा बरवे जरी मणियाची अनावे, तरी संताया बजावे सर्वस्वेसी. जे ज्ञानाचा कुरुठा देत सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओढ गुणी. तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरबता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपले तेही सांगती
बोधले संकल्पानये. नम्रतापूर्वक संतांना समर्पित व्हावं आणि त्यांच्याकडे आपलं अंतकण पसरून कृपेचं दान मागावं. तुकोबारा म्हणतात, मला काही कळत नाही, फक्त एक करा, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. एवढा माझा भार तुम्ही स्वीकाराल का महाराज? आतापर्यंत ज्या शाश्वत सुखापासून मी वंचित होतो, ते शाश्वत सुख तुमच्या कृपेनं मला प्राप्त होणार आहे. याकरता तुम्ही माझ्यावरती अत्यंत अंतर्मुख होऊन कृपा करा. तुकोबाराय मुक्ती करता आणि कृपे करता विलक्षण तळमळ करतायत. जीवना वेगळी मासोळी आणि तैसा तुका तळमळी. इतकी तळमळ तुकोबारांच्या अंतःकरणामध्ये आहे. परमार्थामध्ये साधक कसा असला पाहिजे याचा परिचय तुकोबारांच्या अभंगातून कळतं की कशा तुकोबारांची दशा होत होती. कधी या संसारातून मुक्त होईल, कधी माझं अंतर्मुख अंतर्चित्त अंतर्मन विकारांना सोडेल आणि कधी एकदा त्या स्वानंद सुखाच्या अधिष्ठानामध्ये प्राप्त होईल आणि कधी स्वानंद सरोवरामध्ये स्नान करेल, अशी तळमळ तुकोबारांची होती. तुकोबारांचं जीवन हे चांगल्या चांगल्यानं उमगत नाही, कारण माणसाला सगळं कळतं, माणसाला साधू कळत नाही. किती मनुष्य विद्वान झाला तरी 3 गोष्टी माणसाला सहजासहजी कळत नाही. 1, माणसाला धर्म कळत नाही. 2, माणसाला ब्रह्म कळत नाही. आणि 3, माणसाला संत कळत नाही. धर्म कळत नाही, धर्म कळत नाही, ब्रह्म कळत नाही. नाही का? ब्रह्म कळण्याकरता अधिकारी सद्गुरू भेटत नाही, म्हणून माणसाला ब्रह्म कळत नाही. आणि 3, संत कळत नाही. का? पहिलं कारण, खरा संत मी संत आहे हे कधी जगाला कळूच देत नाही, म्हणून जगाला संत कळत नाही. चातुर्य लपवी महत्व हरपी आणि पिसेपण मिरवी जगा माझी. महाराज, संत कळत नाही. दुसरं कारण, संत का कळत नाही? संत ज्या अवस्थेवर आहेत ती अवस्था मानवी इंद्रियांना अनाकलनी आहे. जेत मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रघे, इंद्रिया किर दोघे काय होईल. अशा प्रकारची अवस्था ही मानवी इंद्रियांना अनाकलनी असल्यामुळे त्यांना संतत्वाचा अनुभव येत नाही. संत जगामध्ये मोठे दुर्लभ आहेत. संत कळत नाही. मग संत कळतच नाही का? संत कळतात. कधी? तुका म्हणे अंगे व्हावे आपण, तरीच महिमान येईल कळू. आपण त्यांच्यासारखे झालो तर आपल्याला महिमान कळतं, त्याशिवाय कळत नाही. तुकोबारा म्हणतात, हे पहा, मला काही त्यातलं फारसं कळत नाही महाराज, पण मात्र एवढं मात्र कळतं की तुमची कृपा माझ्यावर झाली पाहिजे. आणि तुम्ही जर असं म्हणाल, त्या कृपेकरता मी काय पात्रता आणलेली आहे, तर आपल्या पात्रतेचं लक्षण सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे सोडिला गाठी गाठी, 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 तुका म्हणे सोडिला गाठी, तुका म्हणे सोडिला गाठी.
भार बोझे तुमासी भर बोझे